नमस्कार. आजच्या या विशेष संवाद चर्चासत्रामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. खरं म्हणजे एखाद्या व्यक्तीचा परिचय करून देताना सुरुवातीला त्या व्यक्तीविषयी बरंच काही सांगितलं जातं, विस्तारानं परिचय करून दिला जातो. परंतु आज आपण ज्यांच्याशी संवाद साधणार आहोत त्यांचा जरी एका वाक्यात मी परिचय करून दिला तरी तुम्हा सर्वांना नक्कीच कळेल की आज आपण कोणाशी गप्पा मारणार आहोत. महाराष्ट्रात खानदेशाची मुलूक मैदान तोफ म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो असं एक व्यक्तिमत्व आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल, महाराष्ट्राचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री माननीय नामदार गुलाबरावजी पाटील. जाणून घेऊया त्यांच्या व्यक्तिगत जीवनाविषयी, त्यांच्या सामाजिक जीवनाविषयी आणि त्यांच्या राजकीय प्रवासाविषयी. साहेब, खूप खूप मनापासून स्वागत या संवाद चर्चासत्रामध्ये. असं होतं बऱ्याचदा की यशाची कमान जी व्यक्ती चढते त्या व्यक्तीविषयी बरंच जाणून घ्यायला समाजाला आवडतं आणि आजच्या या संवाद कार्यक्रमामध्ये आम्हाला तुमच्याविषयी बरंच काही जाणून घ्यायचं आहे. सुरुवात मात्र मला असं वाटतं की आपण आपल्या बालपणापासूनच करूया. एकूण बालपण कसं गेलं, आपल्या कुटुंबाविषयी, आपल्या आईवडिलांविषयी, आपल्या भावंडाविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. लहानपणी जर विचार केला तर त्या काळामध्ये ज्यावेळेस माझा जन्म झाला त्याच्या 6 महिन्यानंतर माझ्या आईचं दुःखद निधन झालं. आणि दुःखद निधन झाल्यानंतर मी काकूकडे राहत होतो. पण ज्यावेळेस आमचे काका होते PSI DC पाटील म्हणून, देवराम चतुर पाटील, त्यांच्या ज्या सौभाग्य होत्या त्यांनी माझं पाहिलं आणि त्यांनी आमच्या काकांना सांगितलं की हा मुलगा जर आपण बरोबर नेला नाही तर हा जिवंत राहू शकत नाही, कारण की याला आईचं दूध नाही. त्यावेळेस काकांना 2 मुलं आणि 2 मुली होते. त्यावेळेस काकाने सांगितलं की मला वागवायला काही अडचण नाही, पण तू विचार कर, कारण की हा फक्त 6 महिन्याचा आहे, बाकीची मुलं तुझी मोठी आहेत. हा लहान असल्यामुळे सगळ्याच गोष्टी करेल, घाण करेल. 6 महिन्याचा असताना तिथं दवाखाना आहे, त्याचं दूध आहे. तू जर हे सगळं करत असशील तर मला अडचण नाही आहे. आणि त्या काकूने होकार दिल्यामुळे त्यांनी मला त्यांच्याबरोबर नेलं. आणि 5वा त्यांच्या घरातलं अपत्य म्हणून त्यांनी मला त्यांच्या कुटुंबामध्ये नेल्यानंतर मग जिथे काका PSI असल्यामुळे त्यावेळेचा PSI म्हणजे त्याचा एक वेगळाच रुबाब असायचा. बँडेज फुली सिस्टीम होती त्यावेळेस. आणि त्यावेळेस त्यांनी मला नेल्यानंतर निश्चितपणाने मग माझ्या जीवनामध्ये मग PSIचा मुलगा म्हणून हा एक रोल आला, फौजदाराचा मुलगा. आणि आई वारली असल्यामुळे वडिलांनी दुसरं लग्न केलं. मी काकांकडे गेलो आणि हळूहळू जिथं काकांची बदली तिथे मी. त्यामुळे त्यांच्याकडेच मी लहानचा मोठा जवळपास 10वी 11वीपर्यंत असताना त्यांच्याबरोबरच राहिलो. पण अचानक त्यांच्या मोठ्या मुलाचं दुःखद निधन झाल्यामुळे त्यांना गावी यावं लागलं. आणि मला वाटतं 1980च्या आसपास त्यांनी आपल्या स्वतःच्या नोकरीचा राजीनामा दिला. ते गावाकडे आले आणि ते गावाकडे आल्यानंतर 1983 साली ज्यावेळेस मी कॉलेजच्या जीवनामध्ये होतो त्यावेळेस त्यांना हार्ट अटॅक आला काकांना, आणि ते पण दुःखद निधनाने वारले. मग या आमच्या पहिले जे भाऊ वारले होते त्यांच्या सौभाग्यवती, त्यांना 2 मुली, ही आमची आई, त्याचबरोबर दुसरे भाऊ आणि त्यांची सौभाग्यवती, त्यांना 3 मुली, असे आम्ही एकत्र एका घरामध्ये राहत होतो. काकांकडे बरीच शेती होती. पण काकांबरोबरच मी लहानपणापासून शहरात गेल्यामुळे किंवा नोकरीच्या ठिकाणी गेल्यामुळे शेती हा विषय मला काहीच माहीत नव्हता. ABCDसुद्धा शेतीची माहीत नव्हती. पण अचानक काकांचा तो दुसरा मुलगा तोही वारला. आता सगळं
कॉलेज जीवनामध्ये असताना तर सगळं ओझं ते माझ्या अंगावर आलं आणि शेती कशी करावी इथूनच मला सुरुवात होती. आणि मला आठवतं की आमच्याकडे त्यावेळेस 2 सालदार होते, एक आत्माराम धनगर म्हणून आणि एक रज्जाक म्हणून मुस्लिम होता एक. मग त्यावेळेस आता साल लावायचं असलं तर मग पहिले पैसे लागतात. तेव्हा पैशांची उभारणी करता येत नाही. शेती भरपूर होती पण पैसे, तर मी माझ्या एका नातेवाईकांकडनं पैसे आणले. पण तो जो रज्जाक म्हणून सालदार आहे तो माझ्याकडे राहिला आणि त्याच्यावर काही दिवस शेती पण आम्ही केली. अशा पद्धतीनं हळूहळू जीवनामध्ये हा प्रवास सुरू झाला. आणि मला तरी असं वाटतं की लहानपणापासूनच चढ उतार जे असतात, जीवनाचे संघर्ष जे असतात ते करण्याचा प्रयत्न केला. अपडाऊन ज्याला म्हणतो आपण की रोडवर चालताना गतिरोधक असतो, तसं प्रत्येक वेळेस जीवनामध्ये गतिरोधक येत गेले. आणि योगायोगाने ते करत असताना शालेय जीवन आणि कॉलेज जीवन असतानासुद्धा अचानक कुटुंबाची जबाबदारी आल्यामुळे एक तो रोल मला निभावावा लागला. म्हणजे काकांबरोबर असताना कसलीच फिकीर नव्हती, बिनधास्त होतो. शाळेत जीवनात बिनधास्त असतो, कॉलेज जीवनात बिनधास्त असतो. पण जी संकट आल्यानंतर पुन्हा मला त्यांच्या जीवनाशी न लांब जाता जो रोल मला मिळाला त्या रोलप्रमाणे मी काम केलं. पण आता तुम्ही म्हणालात की काकांची अशी सतत बदली होत होती कामाच्या निमित्ताने, आणि त्यांच्यासोबत तुम्ही असताना मग शिक्षण देखील असं वेगवेगळ्या ठिकाणी झालं मग तुमचं? हो, मला आठवतं की मी मुक्ताईनगरला पहिलीत होतो. ज्यावेळेस त्याला हैदराबाद म्हणायचे. सावदा फैजपूरला होतो. माझं 5वीचं शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल भडगाव इथे झालं आहे. मी पाळधीमध्ये 7वी 8वी नंतर आलो आणि त्याच्यानंतर मग काकाने रिझाईन दिल्यानंतर आम्ही इकडे आल्यामुळे मग पाळधीमधल्या न्यू इंग्लिश स्कूलनंतर मी सरळ सनद जवरमध्ये माझं शिक्षण पूर्ण केलं. 11वी नंतर मी नूतन मराठामध्ये गेलो. अशा पद्धतीनं जिथं ते जायचे तिथे आम्ही जायचो. अच्छा. मग हा संघर्ष पुढे अनेक वर्ष कायम होता. भाऊ, नेमकं या संघर्ष काळामध्ये काय काय करावं लागलं आहे? म्हणजे अनेक अडचणींमधून तुम्ही मार्ग काढलेला आहे. या सर्व संघर्षामधून सावरत आपण नेमका हा प्रवास कसा काय केलेला आहे? म्हणजे शेतीबरोबर व्यवसायही केले, पण काही व्यवसायामध्ये यश आलं, काहींमध्ये आलं नाही. मग इव्हन पान ठेल्यापासून त्याच्यानंतर मी व्हिडिओ चालवला. अख्ख्या गावाला माहीत आहे की एका माहेश्वरी समाजाकडच्या माणसाकडनं, म्हणजे गोपाल सोमाणी म्हणून अजूनही ते आहेत, त्यांच्याकडे 4TBचं लायसन होतं. त्यावेळेस 4TBचं लायसन असायचं. आणि VCRमध्ये आपण CD आणायची आणि ती टाकून पिक्चर दाखवायचा. तर असं 5 वर्ष मी तो व्हिडिओ चालवला. आणि तो चालवत असताना त्याच्यावर जे पैसे मिळायचे ते मी आणि माझा एक मित्र PP पाटील म्हणून होता, आम्ही दोघंजण पार्टनरशिपमध्ये तो व्हिडिओ चालवायचो. आणि त्याच्यामधून जो पैसा मिळायचा तर तो प्रपंचामध्ये आम्ही लावायचा. म्हणजे एकीकडे काकूंना पेन्शन सुरू नव्हतं, शेती होती, शेतीशी काही माहिती नसल्यामुळे पाहिजे तसं उत्पन्न येत नव्हतं. तर घर कसं चालवावं, तर मग अशा पद्धतीनं त्या काळामध्ये आम्ही घर चालवायचो. पण त्यावेळेस 50 एकर जमीन असल्यावर सुद्धा कधी कधी घरात जे जीवनावश्यक वस्तू लागतात, म्हणजे इव्हन तेलसुद्धा, ते सुद्धा कधी कधी नसायचं. म्हणजे एकीकाडी हिरवळ पाहिलेला माणूस डायरेक्ट सुक्यामध्ये येतो, तशा पद्धतीचं जीवन आमचं गेलं. मग हे पानाची टपरी म्हणा किंवा हे व्हिडिओचा व्यवसाय म्हणा, हे सगळं करता करता मध्येच हा राजकारणाचा मार्ग कुठे मिळाला भाऊ? कसं काय? राजकारणाचा माझा काही एक संबंध नव्हता, कारण की मी काकांबरोबर राहिल्यामुळे पोलिसाचा आणि शिवसेनेचा काही संबंधच असायचा नाही. पहिली गोष्ट, मी गावामध्ये आलो. गावामध्ये शाळेय जीवनामध्ये असेल किंवा कॉलेज जीवनामध्ये असेल, आपलं आपलं काम करायचं, शेती करायची. आणि फावल्या वेळेमध्ये मग गणपती उत्सव आहे, दुर्गा उत्सव आहे, नाटक आहे, गाणे आहे, हा माझा छंद होता. क्रिकेट टुर्नामेंट अख्ख्या गावाला माहिती आहे की 20 वर्ष मी माझ्या काकांच्या नावाने, जे माझे काका वारले, तर DC पाटील ट्रॉफी म्हणून एक मी भरवायचो. आणि त्यावेळेस क्रिकेटला फार आवडतं होतीच लोकांची, पण त्यावेळेस दूरदर्शन वगैरे हे फार क्वचित लोकांच्या घरी असायचं. त्या काळामध्ये आम्ही सामने भरायचो. गणपती बसवणे, दुर्गादेवी बसवणे, उत्सव करणे,
नाटकात भाग घेणे, गाणे म्हणणे, नाट्यछटा करणे, हे लहानपणापासून शाळे जीवनापासून कॉलेज जीवनामधून माझी आवड होती. बाकी अभ्यासात मी मध्यमवर्गीय होतो, पण याच्यामध्ये मी चांगल्या प्रमाणात काम करायचो. मग इथे राजकारणाकडे कसं काय येणं झालं? म्हणजे राजकारणामध्ये आमच्या गावातच शिवसेना ज्यावेळेस आली तर मला आठवतं की रमण लालसिंग पाटील म्हणून एक्स मिलिटरी मॅन आमच्या गावात होते आणि ते आमच्या नातेवाईकामध्ये होते, आमच्या समाजाचेही होते आणि त्यांनी शाखा गावामध्ये आणली. त्यावेळेस भीमराव सोनोने म्हणून एक तालुका प्रमुख होते. मग गावामध्ये ते आहे किंवा आता ते हयात नाही आहे, बरेच लोक हयात नाही आहे त्याच्यात. शांताराम फुलपगार होते, मगन बापू माळी होते, हिलाल धनगर होते, असे बरेच लोक आहे, बिलाप्पा होते, असे बरेच लोक होते की त्यांनी शिवसेना गावात आणली आणि त्यांनी सांगितलं की तू शिवसेनेमध्ये ये. चा बॅच घेतला आपण, 11 रुपये भरून बॅच मिळायचा. त्या बॅचवर तांब्याचा बॅच असायचा, एकीकडे शिवाजी महाराजाचा फोटो असायचा, एकीकडे वाघाचं चित्र आणि शिवसेना, तो आम्ही गळ्यात घालायचो शिवसैनिकांनी. तर त्यावेळेस मग जी शाखेमध्ये नोंदणी झाली त्याच्यामध्ये शेवटचा नंबर माझा होता, 86 नंबर. कारण की मी जातच नव्हतो, पण ते आमचे रमणदादा बोलले तुला काय करायचं आहे, तुला आम्ही एवढ्याकरता घेतो आहे की तू बाकीचे कामं करू नको, जेव्हाही आपल्या सभा राहतील, बैठका राहतील तेव्हा तू फक्त बोलत जा, बाकी तू दुसरं काम करू नको. त्यामुळे मग मी पी आणि आम्ही बिलाप्पा, त्याच्यानंतर आमचं बारके आहे, दत्तू आहे, बरेच आहे सोनगडी, त्यांना बरोबर घेऊन म्हणलं बाबा मी शिवसेनेत येतो आहे, पण मी हे भानगडीत पडणार नाही. पण शिवसेनेची शाखा झाली आणि गावामध्ये 20-25 दिवसात भानगड झाली आणि मी नसतानासुद्धा माझं नाव त्याच्यामध्ये आलं. तिथून हा शिवसेनेचा प्रवास सुरू झाला. पण या दरम्यान शिवसेना प्रमुखांविषयी तर तुम्ही नक्कीच ऐकलं असेल किंवा त्यांचं त्या काळामध्ये आकर्षण होतं की नाही, की त्यांच्या नेतृत्वाचं, त्यांच्या वक्तृत्वाचं, त्यांच्या व्यक्तिमत्वाचं? नाही, आकर्षण होतं, पण एक नेता म्हणून आकर्षण होतं. पण आपण शिवसेनेमध्ये जाऊ आणि शिवसेनेचं काम करू असं मनातही कधी ठरलेलं नव्हतं. एक विचार असाच होता की छानपैकी नोकरी करायची, आईला वागवायचं, लग्न करायचं, मुलं, आणि आपण आपल्या पद्धतीने सेट व्हायचं. हा एक डोळ्याच्या समोर ठेवलेला मी उद्देश माझ्यासमोर जो ठेवलेला होता तो उद्देश मी सफल करेल एवढंच माझ्या डोक्यात होतं. पण हे इकडे शिवसेनेत येईल आणि शाखेमध्ये जाईल आणि मी शिवसैनिक होईल असं माझ्या डोक्यात नव्हतं. पण योगायोगाने ते नातेवाईकच असल्यामुळे, गावातलेच असल्यामुळे त्यांच्या प्रेशरमुळे मी शिवसेनेत आलो. आणि नंतर आल्यानंतर मग जिथे भाषणं करायची जबाबदारी यायची छोट्या छोट्या गावात किंवा तालुक्यामध्ये, तिथं भाषणं करायला लागलो. मग बाळासाहेबांची जी लहर आली त्यावेळेस 84, 85, 86, 87, ही 4 वर्ष तर असं होतं की गाव तिथे शाखा आणि वादळच वादळ होतं. त्या वादळामध्ये मग मी नाही म्हणलं तरी 10-20 गावांचा एक प्रकारचा पॉप्युलर माणूस होत गेलो किंवा हा भाषणं करतो. मी फार काही कामं करायचो नाही, पण भाषणं वगैरे केल्यामुळे लोकांना वाटत नाही चांगला वक्ता आहे. आणि शिवसेनेमध्ये त्यावेळेस सर्वसाधारण मध्यम माणसं होती, मुलं होती, त्यांना भाषण हा विषय काही जमायचा नाही. आणि योगायोगाने आपल्याला ती संधी मिळायची, आणि संधी मिळायची म्हणजे ती द्यायची की चला तू बोल. व हळूहळू ती बाळासाहेबांचे विचार, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना, हिंदुत्वासाठी लढणारी शिवसेना, याच्याने आणि बाळासाहेबांचा एक सूत्री कारभार, त्यांनी आदेश करायचा आणि खालच्या गाव पातळीपर्यंत तो पाळायचा, ते सगळ्यांना आवडत होतं. तर न येणारा माणूस मग पूर्ण शिवसेनेचा होऊन गेलो. म्हणजे असं आपण म्हणू शकतो की वक्तृत्वामुळे घडलेलं हे नेतृत्व आहे गुलाबराव. असंही म्हणाल काय हरकत नाही. याचं कारण त्यावेळेस मी काही पैलवानही नव्हतो की व चला मारामारीत पक्का असेल. 50 किलो वजन होतं. पण असं म्हणतात की आमचे बाळासाहेबांचं वक्तृत्वामध्ये एवढा दम होता की त्यांनी बोलले की मुंबई बंद तर बंद. त्यांनी आवाज केला की हे करायचं आहे ते 2 मिनिटात व्हायचं. म्हणजे प्रतिशब्द प्रतिक्रिया ज्याला म्हणतो, गालावर माशी बसल्यानंतर जसा माणसाचा हात गालावर जातो तसं बाळासाहेबांनी सांगायचं आणि त्या मिनिटाला त्याची प्रतिक्रिया द्यायची. हा एक गुण बाळासाहेबांचा जो होता सांगण्याचा, आणि कार्यकर्त्यांची जी
पकड त्यांची कार्यकर्त्यांना होती. त्याला आम्ही भावलो आणि मग त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण जीव झाकून काम केलं. अच्छा. मग पहिली भेट केव्हा झाली साहेबांची? मला आठवतं की 1990 साली, मला वाटतं 89च्या दरम्यान बाळासाहेब हे चाळीसगावला आले होते आणि त्यावेळेस आम्ही एक मॅडेटोर केली होती आणि आमचे त्यावेळेस पहिलेच आमदार आम्ही या भागातून निवडून दिले होते. म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा पहिला आमदार देण्याचा मान आम्ही दिला. उत्तर महाराष्ट्रामध्ये फक्त शिवसेनेचे 2 आमदार निवडून आले होते. त्याच्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये आमच्या तालुक्यातला आणि नाशिक जिल्ह्यामध्ये देवलालीचे बबनराव घोलप. आणि त्यावेळेस मी शिवसेनेचा शाखा प्रमुख आणि उपतालुका प्रमुख नंतर झालो होतो. आमदार निवडून दिल्यामुळे साहजिक आमच्याकडे जिल्ह्याची बघण्याची एक वेगळी झलक होती की बाबा यांनी आमदार निवडून आणलेले कार्यकर्ते असं तसं. म्हणजे हरिभाऊ महाजन ज्यावेळेस व्यासपीठावर गेले बाळासाहेबांच्या इथे, त्यावेळेस गणेशजी राणा हे आमचे जिल्हाप्रमुख होते, तुकाराम मामा कोळी हे उपजिल्हाप्रमुख होते, तालुका प्रमुख मला वाटते बापू गादीकर होते आणि रमेश महाजन होते, गुलाबराव वाघ होते. या सगळ्यांच्या सोनगड्यांबरोबर हरिभाऊंनी आम्हाला व्यासपीठावर नेलं आणि बाळासाहेब येण्याच्या अगोदर भाषण करायला लावून दिलं मला. तर मला लाख लोक आणि लाख लोकांच्या समोर भाषण करणं, आणि त्यावेळेस मी माझं वय जास्तीत जास्त 21-22 असेल आणि त्यावेळेस मी बाळासाहेबांच्या येण्याच्या अगोदर मी भाषण केलं आणि नंतर बाळासाहेब काही मिनटामध्ये तिथे व्यासपीठावर आले आणि त्यावेळेस आम्ही बाळासाहेबांचे पहिलं दर्शन घेण्याची संधी त्या आमदार महोदयांमुळे मला मिळाली. आणि त्यावेळेस बाळासाहेबांना त्यांनी सांगितलं की गुलाब हा एक चांगला कार्यकर्ता हा बोलला. पाठीवर त्यांनी हात ठेवला. ती पहिली म्हणजे मला ते ओळखतच नसतील कारण की संबंधच येत नाही, कारण की माझ्यासारखे लाखो कार्यकर्ते आहेत. पण मला त्यावेळेस माझ्या पांडुरंगाचं दर्शन झालं असं मला त्यावेळेस वाटतं. आणि या शिवसेनेच्या वाटचालीमध्ये ज्या काही अनेक सभा झाल्या किंवा अनेक सभा पुढे होत राहिल्या, शिवसेनेच्या वाटचालीमध्ये एक अतिशय महत्त्वाचा दिवस असतो तो म्हणजे दसरा मेळावा. आणि असं म्हटलं जातं की भाग्यवंत आहेत मंडळी ती ज्यांना साहेबांच्या उपस्थितीमध्ये स्टेजवर दसरा मेळाव्यामध्ये भाषण करण्याची संधी मिळाली, बोलण्याची. आणि त्या भाग्यवंतांपैकी तुम्ही देखील एक आहात साहेब. तर त्या मेळाव्याच्या काही आठवणी? दसरा मेळावा तर हे आमचं म्हणजे मला आठवतं की माझ्या राजकीय आयुष्यामध्ये मी एक दसरा फक्त 35-40 वर्षामध्ये घरी केला असेल. सगळे दसरा मेळावे हे आमचे शिवाजी पार्कवर झाले. म्हणजे आम्ही दसऱ्याच्या आदल्या रात्री शबनम बॅग आणि आमचा नवा ड्रेस हा थैलीत असायचा, खांद्यावर झेंडा, बिल्ला, जी रेल्वे सापडेल त्या रेल्वेत बसायचं. सकाळी उतरल्यानंतर सुलभ शौचालयामध्ये आंघोळ पांघोळ करायची. घरच्या असलेल्या भाकरी कुठेतरी बसून खायच्या आणि दिवसभर गेटवे ऑफ इंडिया वगैरे फिरत 4 वाजता एक कुठल्या तरी कोपऱ्या कापऱ्यामध्ये जाऊन नवा ड्रेस घालायचा आणि तिथे 4 वाजेपासून जागा पकडून ठेवायची की बाळासाहेब कधी येत आहे बघायला. मग ती पूर्ण सभा ऐकायची आणि सभा ऐकल्यानंतर पुन्हा वडापाव वगैरे मिळेल स्टेशनावरच घ्यायचा, तिथून रेल्वे पकडायची आणि सकाळी आपल्या आपल्या गावी यायचं. हे असं 35-40 वर्षापासून आज तागायत चालू आहे. पण मी जो खाली बसतो, जागा सांभाळतो, तो त्या व्यासपीठावर जाईल हे तर मी माझ्या आयुष्यात कधी स्वप्न पाहिलं नव्हतं. पण मला आठवतं की ज्यावेळेस मी 1995 साली शिवसेनेची उमेदवारी आमच्याकडे 3-4 जणांनी मागितली होती. रमेश महाजन, बापू गादीकर असतील, गुलाब वाघ होते, मी होते. त्यावेळेस रमेश अण्णांना उमेदवारी दिली पण आम्ही पराभूत झालो. त्यावेळेस आमच्याकडे संपर्क प्रमुख अरविंद सावंत म्हणून होते आणि त्यांनी मला हेरलं आणि की हा चांगला कार्यकर्ता आहे. त्यावेळेस मी पंचायत समितीला निवडून आलेलो होतो. त्यांनी मला डायरेक्ट जिल्हाप्रमुख केलं. म्हणजे मी अवाक झालो की माझं वय त्यावेळेस 25-26 असेल. महाराष्ट्रात त्यावेळेस सत्ताधारी पक्षाचा सगळ्यात कमी वयाचा जिल्हाप्रमुख मी असेल. म्हणजे 25-26 वय म्हणजे त्यावेळेस काहीच नव्हतं.
त्यावेळेस मला बाळासाहेबांच्या समोर नेऊन डायरेक्ट बाळासाहेबांनी मला त्यावेळेस टीका लावला आणि आशीर्वाद दिला. मी आणि जयप्रकाश भाविस्कर हे आम्ही एकाच वेळेस जिल्हा प्रमुख झालो. आणि जिल्हा प्रमुख झाल्यानंतर मग साहजिक आहे जिल्ह्याभरामध्ये पाहिजे तिथे सभा करणे, मग मोठे मोठे नेते येणार, त्यांच्यासमोर भाषणं होणार. हे बघत 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 असं वाटायला लागलं की ग्रामीणमधल्या कुठल्या तरी माणसाला बोलायला संधी दिली पाहिजे. आणि खानदेशातून नव्हे तर महाराष्ट्रातून सगळ्यात खेड्यातून पहिला बोलणारा जर कोणी असेल तेही शिवाजी पार्कवर आणि बाळासाहेबांच्या सभेत तर देवाच्या कृपेने मी होतो. आणि 2-3 वेळेस साहेबांच्या सभेमध्ये मला बोलण्याची संधी मिळाली. त्याच्यानंतर उद्धव साहेबां असताना तर बऱ्याच वेळेस मी शिवाजी पार्कवर भाषणं केलेली आहेत. लाखो लोकांमध्ये भाषणं करण्याची संधी मिळाली. म्हणजे एकी काळामध्ये शिवसेनेचा बिल्ला न म्हणणारा माणूस त्या ठिकाणी व्यासपीठावर जाऊन भाषण करतो, तर हे म्हणावं लागेल की ही देवाचीच कृपा आहे आणि जनतेचे आशीर्वाद आहे. खरं आहे. तुम्ही आता जिल्हा प्रमुख म्हणून एक उल्लेख केला, म्हणजे सक्रिय राजकारणातला प्रवास तिथूनच सुरू झाला? सक्रिय राजकारणाला प्रवास माझा 1992ला जास्त झाला. कारण की 92ला आम्ही सगळे मुलं होतो. मी होतो, PP अण्णा होते, बिला आप्पा होते, बारक्या होता, धोबिया होते, शांताराम बापू होते, मगन माळी होते, हिलालाल धनगर होते. कित्येक नावं घेता येतील, शेकडो कार्यकर्त्यांची नावं घेण्यात येतील. सुनील जवळ होता, बरेच आहे असे नावं घेता येतील की ते सगळ्यांनी मिळून असं म्हटलं की आपण पंचायत समितीला उभं राहिलं पाहिजे. आता आमचं मूळ गाव किंवा आमचा परिसर हा पूर्ण काँग्रेसमय आहे. पण आमचे आमदार जे होते, योगायोगाने आम्ही ज्यांना निवडून दिलं ते भुजबळ साहेबांवर त्यांनी पक्षांतर त्याच काळात केलेलं होतं. म्हणजे ते पण काँग्रेसमध्ये गेले. ज्या जळगाव जिल्ह्यामध्ये एकमेव आमदार आम्ही निवडून आला ते भुजबळ साहेबांबरोबर काँग्रेसमध्ये गेल्यामुळे पुन्हा इकडे काँग्रेसची लहर होती. पण सगळ्या मुलांनी मला त्यावेळेस उभं केलं आणि 92 साली मी पंचायत समितीमध्ये निवडून आलो. आणि हळूहळू मग राजकारणामध्ये सक्रिय होत 95ची जी निवडणूक झाली आमदारकीची त्याच्यामध्ये आम्ही पराभूत झालो. त्यामुळे मग अरविंद सावंतांनी मला जिल्हा प्रमुख करण्याकरता शिफारस केली आणि मग सक्रिय राजकारणामध्ये सुसाट गाडी धावत गेली. म्हणजे साधारणतः 92 सालापासून 92 सालापासून पुढे ज्या जबाबदाऱ्या तुम्ही सांभाळल्यात त्यातल्या काही प्रमुख जबाबदाऱ्यांचा तुम्ही कसा उल्लेख कराल? जिल्हा प्रमुख सगळ्यात मोठी प्रमुख जबाबदारी होती. आणि त्याच्यानंतर मग मी योगायोगाने 97 साली जिल्हा परिषदची निवडणूक लागली. आणि जिल्हा परिषदची निवडणूक म्हणजे आमच्या हिशोबाने 1/4 आमदार असतो. म्हणजे जिल्हा परिषदमध्ये निवडून येणं म्हणजे त्या काळात फार मोठी कसरत असायची आणि काँग्रेसचा पगडा असायचा. लोकवर्गणीतून त्यावेळेस मी जिल्हा परिषदला निवडून आलो आणि जिल्हा परिषदला सभापती झालो. सभापती झाल्यामुळे पूर्ण जिल्ह्याची जबाबदारी शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून, जिल्हा परिषदचा सभापती म्हणून. जिल्हा परिषद सदस्यालाही त्याच्या गटापुरती जबाबदारी असते, पण सभापतीलाही त्याच्या खात्याची जिल्ह्याची जबाबदारी असते. त्यामुळे ती एक जबाबदारी त्या काळामध्ये आली. फार कमी वयात आली ती, पण 27-28 वय असेल त्यावेळेस आली. नंतर मी योगायोगाने चालत ज्यावेळेस पुढे गेलो तर 99 साली डायरेक्ट मला आमदारकीचं तिकीट मिळालं. आणि त्यावेळेस मी 30 वर्ष काहीतरी 8-9 महिन्याचा असेल आणि एक मोठ्या पैलवानाशी कुस्ती लागल्यामुळं आमदारही झालो. 4000 मतांनी त्यावेळेस मी पहिल्या निवडणुकीमध्ये निवडून आलो. जबाबदाऱ्या ज्या येत गेल्या त्या चालत गेलो, त्या जबाबदाऱ्या पेलवत गेलो, पुढे जात गेलो. योगायोगाने ज्यावेळेस शिवसेना फुटीचा पुन्हा प्रकार आला 2003 साली, ज्यावेळेस मला वाटतं नारायण राणेंनी आमच्यामधनं बंड केलं, त्यावेळेस सेकंड टाईम मी निवडून आलेलो होतो. त्यावेळेस ते गेल्यानंतर सुद्धा आम्ही बरीच मंडळी थांबलो आणि शिवसेना वाचवली. त्याच्यानंतर बाळासाहेबांनी मला शिवसेनेचं उपनेता केलं. ते अशा जबाबदाऱ्या येत गेल्या. धुळ्या जिल्ह्याचं संपर्क प्रमुख केलं. धुळ्या जिल्ह्याचा जवळपास मी 3-4 वर्ष संपर्क प्रमुख होतो. आणि महाराष्ट्रामध्ये असं मला वाटत नाही की क्वचित काही जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यामध्ये मी गेलेलो नाही. बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जाऊन जे पक्षाने सांगितलं. आता मला आठवतं की यवतमाळ जेव्हाही खासदारकीची निवडणूक लागली असेल, 3-4 टर्मपासून मी बघतोय, तिथे मी कायम भाषणांना गेलो असेल, पक्षाने सांगितलं तेव्हा काम करायला गेलो असेल.
तुमचं बुलढाणा जवळचं आहे, संभाजीनगर आहे, नाशिक आहे, इवन ठाण्याच्या 3 महानगरपालिका जेव्हा आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आमदार होते तेव्हापासून मी ठाणा कंटिन्यू जात होतो. म्हणजे ज्या जबाबदाऱ्या पक्षाने दिल्या ती जबाबदारी आपली समजून, आपल्या जिल्ह्याची समजून आपण काम केलं आणि त्या जबाबदारीच्या कामामुळेच आज हे फळ मला मिळत आहे. एक जे शीर्ष नेतृत्व आपण म्हणतो ते आश्वस्त असतं, बिनधास्त असतं, कारण त्यांना माहिती असतं की आपल्यासाठी छातीचं कोट करणारे ना कार्यकर्ते आपल्याकडे आहेत. आणि अर्थातच अशा कार्यकर्त्यांपैकी तुम्ही एक होतात. आणि त्यामुळे त्या काळामध्ये तुम्ही अनेक आंदोलनं केली आहेत, अनेक मोर्चे काढलेत, त्याचं नेतृत्व केलं. तर अशी काही लक्षात राहणारी आंदोलनं किंवा मोर्चे याविषयी काय सांगाल? आंदोलनं इतकी केली की आंदोलन हा आमचा मूळ स्वभाव होता. बाळासाहेबांचं नेहमी एकच वाक्य असायचं की माणूस हा कार्यकर्ता असला पाहिजे आणि आंदोलन हा त्याचा स्वभाव असला पाहिजे. जो आंदोलन करतो तोच कार्यकर्ता टिकतो, असं बाळासाहेबांचं कायम. आम्हाला ज्यावेळेस आमची प्रशिक्षण वर्ग व्हायचे त्यावेळेस शिवसेनेमध्ये हेच शिकवलं जायचं की तुम्ही बारक्या बारक्या गोष्टीवरून आंदोलन करा, आपोआप तुमचं नेतृत्व डेव्हलप होईल. लोकांना काय आवडतं, जिथं पाण्याची टंचाई आहे तिथे आंदोलन करा, त्यावेळेस तुम्हाला लोकांना आवडेल की नाही हा काहीतरी आमचा आवाज फुटतो. बियाणं मिळत नाही, पाम तेल मिळत नाही, त्यावेळेस पाम तेलची टंचाई होती. आम्ही डायरेक्ट दुकानंसुद्धा फोडली आहे 2-3 वेळेस. आणि शिंगाडा मोर्चा हा तर माझा उत्तर महाराष्ट्रातला फेमस मोर्चा असायचा. मी आमदार असताना खांद्यावर शिंगाडं घेतलं की त्याच्या आदल्या दिवशी अधिकारी येऊन बसायचे घरी की बाबा तुमच्या मागण्या काय ते आम्हाला सांगा, हे आम्ही त्या सोडतो. त्यातून अर्ध्या मागण्या तर ते शिंगाडा मोर्चा होण्याच्या संपण्याच्या आतच सोडून टाकायचे. आणि मला आठवतं की एक वेळेस रात्री 3 वाजता मी आमदार असताना मला एक फोन आला की एरंडोलची लाईन रात्री 9 वाजेपासून गेली आहे, एरंडोलकरांनी सगळा रस्ता जाम केलेला आहे आणि राजाराम का रामलाल असं म्हणून एक AC होता, C होता मला वाटते, त्यांनी तो आलेला आहे पण लाईट चालू होत नाही आणि हजारो लोक रस्त्यावर बसले, पूर्ण ट्रॅफिक जाम. मला आठवतं त्यावेळेस मी मोटरसायकल काढली, एक जण बरोबर घेतला, मोटरसायकलवर आमदार असताना सुद्धा मोटरसायकलवर मी आंदोलनाच्या ठिकाणी पोचलो. कैसर खलीद नावाचे त्यावेळेस ट्रेनीला आणि DYSP म्हणून त्यांच्याकडे चार्ज होता, पण ते SP होते, पण प्रोफेशनली पिरियडमध्ये त्यांच्याकडे अंबानीने हा साईड दिलेला होता. 3 वाजता आम्ही ते आंदोलन तिथे घुसलो, फक्त मारायचंच बाकी आम्ही त्या याला ठेवलं. आणि 4 वाजता बरोबर गावामध्ये पूर्ण लाईट आली. म्हणजे जीवनामध्ये ते सगळ्यात लक्षात राहणं आंदोलन आहे की रात्री 3 वाजता हजारो लोकांना सांभाळणं आणि ते आंदोलन केलं. नंतर ती लाईट आली आणि आमदार हा आमचा अजूनही कार्यकर्ता आहे ही प्रतिमा आमची त्याच्यामुळे कायम राहिली. बाकी छोटी मोठी आंदोलनं भरपूर आहेत. मग राम मंदिर बाबरी मस्जिदची आंदोलनं मागच्या काळामध्ये झाली, शिंगाडे मोर्चे झालेत. एक वेळेस तर प्रांतांचीच गाडी फोडली तर जेलमध्ये जावं लागले. एक वेळेस सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बरेच भानगडी झाल्या. जेलमध्ये जाणं हा फार छोटा मोठा विषय असायचा. काय आंदोलन करणे म्हणजे जेलची मानसिकता ठेवूनच करावं लागायचं. मला तर आठवतं की बऱ्याच वेळेस मी फरारही राहायचो. मारपीट केली, ठोकापाटी झाली की पेटी बांधली आपण की निघालो. मग जोपर्यंत वातावरण निवळत नाही तोपर्यंत इकडे यायचं नाही. पुन्हा आलो पोलीस स्टेशनला हजर व्हायचं, आपला जामीन करायचा. 353 हा कलम तर आमच्याकडे कायम पाठ होता की सरकारी कामात अडथळा आणणे. 307 काय, 302 काय, 151 काय, 307 काय, 107 काय, प्लेन चॅप्टर काय, 110 काय, ह्या जेवढ्या कलमा आहेत या सगळ्या कलमा आंदोलनामुळे आमच्या पाठ झाल्या. पण त्याच्यामधून आम्ही आज सही सलामत निघालो. फक्त आता एकही केस राहिलेली नाही, हा एक मोठा विषय आहे. पण म्हणजे हे सर्व निष्ठेसाठी केलं, आपल्या पक्षावर आपली निष्ठा होती म्हणून ही आंदोलनं झाली, मोर्चे झाले. पण असं जेव्हा तुमच्याबद्दल अभ्यास करायला आम्ही बसतो त्यावेळेला असं जाणवतं की कधी कधी खोटे राजकीय गुन्हे पण दाखल झालेले आहेत. तर झाले ना. आता एक किरकोळ शाळेचा विषय होता, त्याच्यामध्ये सुद्धा राजकीय गुन्हा माझ्यावर दाखल केला. मला जेलमध्ये जावं लागलं आणि ज्या काकूने मला लहानचं मोठं केलं
तर मी सकाळी कोर्टामध्ये हजर झालो आणि त्यांनी मला जेलची ऑर्डर केली. त्याच दिवशी ती काकूजीने मला जन्म दिला नव्हता, पण आईपेक्षा जास्त प्रेम दिलं होतं. ती काकू त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता वारली. मग ज्यांनी माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता त्यांनी पुन्हा कोर्टात जाऊन रिक्वेस्ट केली की आम्ही ऑब्जेक्शन घेत नाही, यांना तुम्ही जामीन द्या, त्यांची आई वारली. पण मी ते नाकारलं. मला जेलरने सुद्धा सांगितलं, कारण की मी त्यावेळेस माझे आमदार जरी होतो तरी जेलरने मला सांगितलं की तुम्हाला शुगर आहे, तुम्ही इथे राहू शकतात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, तुम्ही जेलमध्ये जाऊ नका. नाही म्हणलं, मी जेलमध्ये जाईल, मला काही फरक पडत नाही. मी जेलमध्ये गेलो आणि दुसऱ्या दिवशी माझा जामीन झाला आणि नंतर मी डायरेक्ट जामीन झाल्यानंतर सरळ आईला ठेवायला आलो. आणि म्हणजे खोट्या गुन्ह्यामध्ये सुद्धा कसं होऊ शकतं हे त्यावेळेस मी पाहिलं. खरं म्हणजे मी एक असा प्रश्न विचारणार होतो की ही सगळी आंदोलनं म्हणा, याच्यामध्ये अनेक सहकारी होते, त्या सहकाऱ्यांची आज आठवण येत असेल. पण जेव्हापासून आपल्या मुलाखतीला सुरुवात झाली ना भाऊ, तुम्ही अनेकांच्या आठवणी जाग्या केल्या, तुम्ही भूतकाळात रमलात, काही सहकाऱ्यांची नावं सांगितलीत. पण असा हा प्रवास करता 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 मग तुम्ही आलात पहिल्यांदा आमदारकीच्या निवडणुकीपर्यंत 99 साल ना, 1999. पुढे किती वर्ष आमदार म्हणून निवडून आलात? नाही, 99ला मी निवडून आलो, नंतर 2004 साली निवडून आलो आणि नंतर डिलिमिटेशनमध्ये सगळे मतदारसंघ चेंज झाले. म्हणजे माझा मतदारसंघ एरंडोल विधानसभा क्षेत्र जो येत होता तो एरंडोल आणि धरणगाव मिळून येत होता. नंतर मग एरंडोल तालुका हा पारोड्याशी जॉईंट झाला आणि धरणगाव तालुका आणि जळगाव ग्रामीण म्हणजे जळगाव शहर सोडून जेवढी खेडी आहेत ती मला नवीनच जॉईंट झाली. त्याच्यामध्ये भुसावलची काही गावं मला, म्हणजे नशिराबाद वगैरे ही जी गावं होती ही भुसावलकडे होती. नशिराबाद, आसुदा, बादली ही सगळी गावं नवीन जॉईंट झाली. आणि योगायोगाने डिलिमिटेशन झाल्यामुळे मी निवडणूक लढलो आणि 4000 मतांनी मी त्या निवडणुकीमध्ये हारलो 2004च्या निवडणुकीत. नंतर पुन्हा 2004मध्ये मी निवडून आलो, 2009च्या निवडणुकीमध्ये हारलो, 2009च्या निवडणुकीमध्ये हारल्यानंतर पुन्हा 2014मध्ये मी निवडून आलो. पुन्हा आता 2019मध्ये पुन्हा निवडून आलो. असं 4 वेळेस मी विधानसभा क्षेत्रामध्ये या ठिकाणी निवडून आलो. म्हणजे या राजकीय प्रवासामध्ये कधी विजयाचा हार गळ्यामध्ये पडतो, कधी पराजयाला सामोरं जावं लागतं. तुम्ही आता उल्लेख केला 2009 साली पराभव झाला, परंतु असं म्हणतात की बरेच जण पराभव झाल्यानंतर ना कुठेतरी अज्ञातवासात जातात किंवा मग काही दिवस ते बाहेर पडत नाहीत. परंतु तुमच्या संदर्भात असं एखाद्या ठिकाणी वाचायला मिळालं की तुम्ही दुसऱ्या दिवशी सक्रिय झालात, ते सर्व पराभव विसरून. पराभव झाल्यानंतर आमची बरीच लोक रडत होती, कारण की त्यावेळेस कसं आहे की असं म्हणतात ना की आपलेच गद्दार, काही आपल्याच लोकांनी त्यावेळेस गडबड केल्यामुळे मी फार मताने पडलो नाही. कारण माझं मार्जिंग पडण्याचं फक्त 4000 होतं, म्हणजे मला फक्त 2000 मतं राहिली असती तर मी तेव्हाही पराभूत झालो नव्हतो. पण ठीक आहे, शेवटी अपयश आणि यश हे 1 मताने असो किंवा 1,00,000 मताने असो, जे आहे ते मान्य केलं पाहिजे. पण मी हारल्यानंतर मग सगळेजण दिवसभरांशी मी लोकांशी भेटत गेलो आणि मी रात्री निवांत आपलं झोपलो. सकाळी उठलो, मला माहीत पडलं की एक सैनिक वारला आहे आणि त्याची डेड बॉडी बोरनार गावामध्ये येते. मी 9-9:30 वाजता नेहमीप्रमाणे आज हारलो आहे आणि उद्या 9 वाजता मी त्या मौतीमध्ये होतो. लोक वेड्यासारखी पाहत होती, हा कसा काय भूत माणूस आहे की हा काल निवडणूक हारतो आहे आणि आज इथं मौतीमध्ये येतो आहे. आपण हाच विचार केला की ठीक आहे, लोकांनी जे केलं आहे ते आपण मान्यच केलं पाहिजे. आणि नंतर तर महाराष्ट्रामध्ये असं उदाहरण ठरलं नसेल की मी पडल्यानंतर 11व्या दिवशी जाहीर सभा घेतली आणि जाहीर सभेचं नाव होतं आपण मला निवडणुकीत हरवल्याबद्दल आपली आभाराची सभा. आणि त्या आभाराच्या सभेला कमीत कमी 10-15 हजार लोक होते. लोकांना मी खूप थँक्यू केलं की चांगलं केलं, तुम्ही मला पाडलं, पण तुम्हाला माझी आठवण येईल. जेव्हा लाईट जाईल तेव्हा माझी आठवण येईल, जेव्हा कुठं काही टंचाई होईल तेव्हा माझी आठवण येईल, पण मी तुम्हाला सोडणार नाही, मी तुमच्याबरोबरच राहील आणि मला खात्री मी पुन्हा निवडून येईल. असं करत मी 5 वर्ष सतत माझं आंदोलन सोडलं नाही, लोकांचा संपर्क सोडला नाही, जिथे मला जायचं तिथलं जाणं सोडलं नाही. आणि योगायोगाने माझ्याविरुद्ध जे निवडून आले होते त्यांची पंचायत समितीमधली सत्ता मी हिसकून काढली. आमदार नसताना, ते मंत्री असताना पुन्हा त्यांची सत्ता गेली, तिथे माझा सभापती झाला.
जळगाव जिल्हा परिषदमध्ये आमची सत्ता आली आणि नंतर आलेल्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी पुन्हा माझा गड काबीज केला. म्हणजे बाळासाहेब नेहमी म्हणायचे की सत्ता आली म्हणून माजायचं नाही आणि सत्ता गेली म्हणून लाजायचं नाही. म्हणून सत्ता आली तरी आम्ही माजलो नाही आणि सत्ता आली तरी निश्चितपणाने आमचं काम करत गेलो. आणि सत्ता गेलेली असली तरी लोकांचा जो जनसंपर्क आहे, नेहमी बाळासाहेब सांगायचे की माणसांची सगळ्यात मोठी ताकद ही जनसंपर्क आहे. तुम्ही काम किती करता याच्यापेक्षा तुम्ही लोकांच्या सुखात किती जाता, दुःखात किती जाता, त्याच्या दवाखान्यात काय काम करता, त्याला अडचणीमध्ये कशी उभे राहतात, ही तुमची ताकद आहे. आणि या ताकदीच्या भरोश्यावर तुम्ही कधी गड सर करू शकता. आणि त्याच्यामुळेच आम्ही जरी पडलो होतो तरी संपर्काच्या ताकदीवर पुन्हा आम्ही आमचा गड सर केला. या निमित्ताने खरोखरच एक वेगळा राजकारणी आम्हाला बघायला मिळतो. म्हणजे काही जण बाळासाहेबांच्या विचाराला मानणारे आहेत, पण जे साहेबांचे विचार जगणारी जी माणसं आहेत ना, अशापैकी एक लोकनेता या निमित्ताने आम्हाला पाहायला मिळाला. साहेब, आता 92 साली राजकारणातला प्रवेश, त्यानंतर 99 साली आमदारकी आणि मंत्रिपद पहिलं कुठल्या साली मिळालं? मंत्रिपद मला वाटते की 2016 साली मला वाटते मंत्रिपद मला मिळालं की 2014 असावं. 14ला मी निवडून आलो, पण 2 वर्ष मी मंत्री नाही झालो. बरोबर. म्हणजे मला वाटत होतं की पहिल्या यादीत नाव येईल, पण यादीत काही नाव येईना. फोटो यायचा टी व्हीवर पण गायब होऊन जायचा. म्हणजे असं बराच धोका मला टी व्हीने पण दिला आणि मला माझ्या फोटोने पण दिला. पण शेवटी मग आम्ही जी जबाबदारी होती आमदारकी म्हणून ती विधानसभेमध्ये गाजवायचो. ज्यावेळेस मग एक्सपान्शन झालं त्यावेळेस 2च राज्यमंत्री खाली होते शिवसेनेच्या कोट्यातले. त्याच्यामध्ये मग मी आणि अर्जुन खोतकर आम्ही दोघं राज्यमंत्री झालो. आणि त्याच्यानंतर आता सलग 7.5 वर्षापासून मंत्रिमंडळामध्ये आहे. अच्छा. आपला जो मतदारसंघ आहे हा ग्रामीण भागामध्ये आहे. म्हणजे इथे शेती आणि शेतमजुरी करणारे हे बहुसंख्येने आहेत. आपण मंत्री झाल्यापासून या आपल्या लोकांसाठी, मतदारसंघासाठी खूप कामं केली, ठोस कामं केली आहेत. तरीसुद्धा अजून काही आपल्या मनातलं अजून जे पुढचं जे विजन आहे ते नेमकं काय आहे? हे मूळ गाय आमच्याकडे योगायोग माझ्या मतदारसंघामध्ये बऱ्याच नद्या आहेत. म्हणजे तापी आहे, गिरणा आहे, माझ्या मतदारसंघामध्ये अंजनी आहे, झिरी आहे. हे 4 नद्या आहेत. आणि त्यातल्या त्यात आमचा जो मतदारसंघ आहे हा नद्यांच्या आजूबाजूला बसला आहे. त्यामुळे काही ठिकाणी आमचा मतदारसंघ ड्राय आहे. म्हणजे एकीकडे आमचा तालुका पाहिला दुसरा तर एकीकडे केळीच केळी दिसते आणि एकीकडे गेलात आपण तर कपाशी आणि इतर पिकं दिसतात. पण ह्या मतदारसंघाचं वैशिष्ट्य एकच आहे की पहिला एक जो प्रयोग महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये होतो आहे की पाईपद्वारे पाणी देणे. अच्छा. तर पहिला प्रयोग जो आहे तो आता येत्या जून महिन्यामध्ये आम्ही त्या कॉकद्वारे जवळपास 10,000 एकर जमिनीला कॉकद्वारे पाणी देणार आहोत. म्हणजे पाईपलाईन आमची पूर्ण अंतरली गेलेली आहे. म्हणजे पाण्याची बचत, जसं ड्रीप याला व्हॅल्यू दिली गेली मागच्या काळात, तसा पहिला प्रयोग हा जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये होतो आहे. आम्ही मोठी धरणं बांधण्यापेक्षा नाल्यांवर छोटे छोटे बांध बांधणे, नदीमध्ये जो बलून बंधाऱ्यांचा कन्सेप्ट केंद्र सरकार माध्यमातून आणला होता तो आमचा पूर्ण होऊ शकला नाही. पण आनंद एकच गोष्टीचा आहे की आमचं शेळगाव बॅरेजसारखं धरण आमचं पूर्ण होऊ शकलं. पण आता हे माझं स्वप्न एकच आहे की हे पाईपद्वारे पाणी देणे आणि राहिलेला जो उर्वरित भाग आहे, आता अंजनीवर आमची धरणगाव तालुक्याची 25 गावं येतात. अंजनीच्या 2 गावांचा जो पुनर्वसनाचा प्रश्न आहे तो पूर्ण सोडल्यानंतर तो एरिया आमचा ग्रीन झोनमध्ये येणार आहे. आणि पद्मालयाचा आता काही छोटासा विषय राहिलेला आहे. पद्मालयाचं धरण आमचं पूर्ण झालं तर हा जो आमचा पूर्ण पट्टा आहे हा सुद्धा ग्रीन झोन होणार आहे. ऑलरेडी जळगाव तालुक्यामध्ये बऱ्यापैकी इरिगेटेड एरिया आहे. तर ही 2-3 विषय जे आहेत ते माझ्या डोक्यामध्ये आहेत. आणि मला खात्री आहे की अंजनीचा प्रश्न पुनर्वसनाचा आता सुटला आहे. 324 कोटी रुपये शासनाने रिलीज केलेला आहे. पद्मालयाचाही प्रश्न आता सोडण्याच्या मागणी, आता गेटचं काम सुरू झालेलं आहे. ह्या जर 2 गोष्टी झाल्या तर मग लोकांना काय हवं आहे, गटर वॉटर आणि मीटरशिवाय बाकी गोष्टींची लोकांना गरज नाही आहे. पाणी, शेती करता लाईट आणि रस्ते, ह्या सगळ्या गोष्टी
लोकांना हव्या आहेत. आणि मी एक ठरवलेलं आहे की ज्याप्रमाणे शरीरामध्ये रक्ताच्या नसा आहेत, या बारक्या बारक्या जर एकमेकाशी जुळून मोठी नस तयार होते, तशा शेतरस्ते जे आहेत, शेतीचे जे रस्ते आहेत, जवळ येण्याकरता जी दळणवळणाची साधनं आहेत ती डेव्हलप केली पाहिजे. आणि आता आम्ही त्यांच्याकडे लक्ष घातलं आहे. आमच्या तालुक्यामध्ये बरेच रस्ते हे आम्ही जोडण्याचं काम सुरू केलेलं आहे. आणि माझ्या डोक्यात हेच आहे की हे 2 धरणं पूर्ण करणे. भागपूरच्या धरणाचं आमचं काम जवळपास 60% पूर्ण होतं, ज्याच्यामध्ये शिरसोली ते जवळपासची 25 गावं हे आमची इरिगेटेड होणार आहे. इकडे जर आमचा अंजनीचा हा प्रश्न जवळपास सुटलाच आहे, ही 25 गावं होणार आहे. आणि पद्मालयावरून 25, म्हणजे हा पूर्ण तालुका ग्रीन बेल्ट होणार आहे. जळगाव तालुक्यामध्ये शेडगाव बॅरेज आहे, गिरणा आहे, तापी आहे, आणि तिथं पाण्याची पातळी थोडीशी बरी आहे. त्यामुळे सगळा तालुका हा ग्रीन बेल्ट व्हावा, हे आमचं स्वप्न आहे. जलजीवन मिशन ही नेमकी काय संकल्पना? जलजीवन मिशन म्हणजे काय आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये पूर्वीचा जर इतिहास चेक केला तर 32% लोक महाराष्ट्रात फक्त नळद्वारे पाणी प्यायचे. 32%. आज अशी परिस्थिती आहे की आपण 82% घरांना नळ जोडणी दिलेली, म्हणजे त्याच्यातून पूर्ण पाणी सुरू झालं आहे असा माझा दावा नाही. पण पहिले तर असा विचार केला की फक्त 32% घरातच नळ होते. मग कोणी विहिरीवरून, कोणी हापक्यावरून, कोणी कुठून असं पाणी प्यायचे. जलजीवन मिशन हा ज्यावेळेस मला पाणी पुरवठा खाती मिळालं त्यावेळेस माझे जवळचे मित्र म्हणाले की हे खातं तेवढं काही खास नाही, याच्यामध्ये आपण फार कामं करू शकणार नाही. पण जलजीवन मिशन ही एक क्रांती आली. म्हणजे केंद्र सरकारने ठरवलं की आपल्याला हर घर जल, जल से हर घर नल, नल से जल, हा एक कन्सेप्ट मोदीजींनी काढला. आणि त्याच्यानंतर केंद्र सरकारने 50% द्यावे आणि राज्य सरकारने 50% द्यावे, असा एक निर्णय झाल्यानंतर मला तरी असं वाटतं की देशामधला हा सगळ्यात मोठा निर्णय आहे. या एकट्या जलजीवन मिशनवर पूर्ण देशामध्ये 8 लाख कोटी रुपये खर्च होत आहेत. अच्छा. आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रसुद्धा आहे. तर महाराष्ट्रामध्ये जवळपास आपण 82% नळजोडणी या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. आणि 43,000 गावांपैकी जवळपास 32,000 गावांच्या योजना आता स्पीडमध्ये सुरू आहेत. काही स्लो आहेत, काही ठिकाणी अजून कामं फार संत गतीने सुरू आहेत. पण मला खात्री आहे की त्या 1 ते 1.5 वर्षाच्या आत 100% गावांमध्ये, ज्याच्यामध्ये गडचिरोलीसारखा विषय आहे, नंदुरबारसारखा विषय आहे की जिथं 20 घरं आहे, 25 घरं आहे, तिथे पाण्याची योजना आणणार. कसं तर सोलरवर तिथे आपण बोरवेल केला, तिथेच सोलर बसवला, तिथेच टंकी बनवली, तिथेच पाणी देणार. अच्छा. म्हणजे पाण्यापासून जे बरेच आजार होतात असं डॉक्टर लोक म्हणतात. पाण्याचे जे दुर्भिक्ष आहे, नेहमी आमची महिला डोक्यावर हंडा घेऊन फिरते, हे आपण आम्ही चित्र या 2-3 महिन्यामध्ये बघत असतो. आजही टंचाई आहे, कारण की पाणीच कमी पडल्यामुळे टंचाई. आज जवळपास 2000 टँकर महाराष्ट्रामध्ये आज सुरू आहेत. पण जलजीवन मिशनची कामं ही 1-1.5 वर्षामध्ये ज्यावेळेस पूर्ण होतील तर मला खात्री आहे की जवळपास पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये जे पंतप्रधानांचं स्वप्न आहे, जे एकनाथ शिंदेजी आणि देवेंद्रजी आणि अजितदादांचं स्वप्न आहे की हे राज्य हर घर से जल, हर घर जल, हर घर नल, जी कन्सेप्ट आहे ती आम्ही पूर्ण करणार. आणि मला खात्री आहे की जेव्हाही नाव निघेल कोणत्याही टंकीचं पुढच्या काळामध्ये, तर ही कोणाच्या काळात झाली तर केंद्र सरकारमध्ये मोदीजींचं नाव निघेल, राज्य सरकारमध्ये एकनाथजींचं आणि देवेंद्र भाऊन त्यांचं नाव निघेल, अजितदादांचं नाव निघेल. पण मंत्री म्हणून कोण होता तर कुठेतरी कोपऱ्यात माझंही नाव निघेल, पाणी पुरवठा मंत्री. या सगळ्या विषयांसोबत काही सनावळ्या माझ्या लक्षात राहिल्या. म्हणजे माझा कदाचित पुन्हा उल्लेख होत असेल. 1999 साली आमदारकी, त्याच्यानंतर 2016 साली मंत्रिपद, तसं 2019 हे साल पण महाराष्ट्राच्या लक्षात राहणार, कारण जे असं एक विचित्र सत्तांतर पाहायला मिळालं. आणि त्यासोबत लक्षात राहणारं एक साल म्हणजे 2022. आता तुम्ही जिथे जिथे जाल तिकडे हा प्रश्न तुमच्या पाठी लागणार आहे. 2022 एक प्रचंड मोठा उठाव झाला महाराष्ट्रामध्ये. 40 आमदार इकडून तिथे गेले. आपल्याला त्या विषयामध्ये मी खूप खोलवर जायचं नाही आहे, पण मला फक्त एवढंच जाणून घ्यायचं आहे की जे आरोप झाले त्यानंतर त्या आरोपांविषयी आपलं काय म्हणणं आहे? हे बघा, मी तर शिवसेनेमध्ये होतो आणि शिवसेनेमध्ये आहे आणि शिवसेनेमध्ये राहील. हे मूळ याच्यापासून लांब जात नाही. आजही बाळासाहेब आमचं दैवत आहे आणि ते दैवत मरेपर्यंत आमचं राहणार आहे.
ते कधीच जाऊ शकत नाही. शिवसेनेला आम्ही सोडलं असं म्हणण्यापेक्षा शिवसेनेने आम्हाला सोडलं असं वाटते. कारण की राज्यामध्ये ज्यावेळेस आम्ही निवडणुका लढलो त्यावेळेस भाजप शिवसेना म्हणून लढलो. ठीक आहे, काही ठिकाणी भाजपने त्यावेळेस गडबड केली, हा राग आमच्या मनातही होता. त्यांच्या ठिकाणी काही गडबड झाली असेल त्यांचाही राग होता. त्यावेळेस आम्ही सगळ्या आमदारांनी त्यावेळेसही रिक्वेस्ट केली होती की आपण मूळ विचारधारेपासून लांब जाऊ नये. आपण ठीक आहे यांच्याबरोबरच आपला संसार उभा करावा, पण तो काही होऊ शकला नाही. मग आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि यांच्याबरोबर युती केली. आमचं सरकार स्थापन झालं आणि बॅड लक असं म्हणावं लागेल की कोरोना आला. 2 वर्ष तर कोरोनामध्ये आपण तोंड बांधूनच फिरलो, त्यामुळे आम्ही काहीच कामं करू शकलो नाही. योगायोगाने कोरोना गेल्यानंतर सुद्धा आमच्यामध्ये कुजबूज व्हायची की आपण हे गाडी पलटी केली पाहिजे आणि आपल्या आपल्या प्रवाहामध्ये आपण गेलं पाहिजे. हे उद्धव साहेबांना सांगणारे कोणी आमदार असतील मला माहीत नाही, कोणी त्यांना सूचना दिल्या असतील मला माहीत नाही. पण मला आठवते की उद्धव साहेबांनी मला एक वेळेस बोलवलं मंत्री असताना. उद्धव साहेब, मी आणि वहिनी रश्मी वहिनी, एक वर्षाच्या बाजूला एक छोटा रूम आहे तिथे ते बसले होते. मला बोलवलं की काय म्हणले, काय एकनाथ नाराज आहे? म्हणलं नाही, ते नाराज नाही. मग काय आमदार नाराज आहे? म्हणलं हो आमदार नाराज आहे. कसं काय नाराज आहे? म्हणलं तुमची वेळ मिळत नाही, आपली कामं होत नाही, आपली कामं पाहिजे त्या प्रमाणामध्ये स्पीडमध्ये नाही, आणि असंच राहिलं तर पुढे आपले लोक निवडून देणार नाही म्हणून आमदार नाराज असतात. मग ते लोक साहजिक एकनाथ शिंदेंना भेटतात. एकनाथ शिंदेंना भेटले का एकनाथ शिंदे त्यांच्या परीने त्यांचे काम करतात म्हणून एकनाथ शिंदेंकडे आमदार जातात. मग ठीक आहे, मग काय केलं पाहिजे? तर बऱ्याच आमदारांचं म्हणणं आहे, म्हणलं की गाडी फिरवली पाहिजे. ठीक आहे बघू असं म्हणून त्यांनी माझ्याबरोबर बाकी मंत्र्यांना बोलले असतील ते मला माहीत नाही, पण माझं आणि त्यांचं एवढं बोलणं झालं मला आठवते. आणि नंतर काही दिवसानंतर ज्यावेळेस हा उठाव झाला त्या उठावानंतर सगळे आमदार गेले होते. मी मुंबईतच होतो. मी साहेबांना सरळ भेटायला गेलो. मी एकटा नव्हतो, आम्ही 20 आमदार गेलो आणि सांगितलं की अजितदादा गेले ना सकाळी शपथविधीला, तर त्यांनासुद्धा अजित पवारांना शरद पवारांनी बोलवलं. मी स्वतः टी व्हीवर पाहिलेलं होतं. तर आम्ही विनंती त्यांना हीच केली की साहेब एकनाथ शिंदे वापीपर्यंतच गेले आहे, आपण त्यांना फोन करा आणि सांगा की इकडे वापस आहे, आपण सरकार बदलवू, म्हणजे आपला पक्ष टिकेल, आपला पक्ष फुटणार नाही. पण तिथे आपल्याला माहिती आहे की संजय राऊतांनी आम्हाला तर बिलकुल निग्लेक्ट केलं. तुम्ही गांडू आहेत, तुम्ही असे आहेत, तुम्ही तसे आहेत, मला जायचं असेल तर जा. मग आम्ही सगळे आमदार तिथून निघालो. काही त्यांच्या आदित्य ठाकरेच्या गाडीत मी पण बसलो, बरेच बसले, बाकी त्यांच्यावर गेले आणि मी सरळ माझ्या बंगल्यावर शासकीय निवासस्थानी गेलो आणि तिथे मी थांबलो. बरेच आमदार निघून गेले. मग सकाळी मला काही लोक घ्यायला आले. मी सकाळी निघालो. जे 40 आमदार गेले त्याच्यामध्ये 33वा नंबर माझा आहे. मी सगळ्यात शेवटी गेलो आहे. माझी पक्ष सोडून जाण्याची, पक्ष फोडण्याची ही आमची कोणाची मानसिकता नव्हती. आपण विचारधारेशी लांब जातो आहे, आपला पक्ष लयास जातो आहे. ज्या काँग्रेसला आयुष्यभर बाळासाहेबांनी विरोध केला, आपण त्यांच्याबरोबर जास्त राहणं उचित नाही आहे. राष्ट्रवादीचं आणि शिवसेनेचं कधी जमलं नाही, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती असतानासुद्धा आपण त्यांच्याबरोबर इतके दिवस राहणं हे बरोबर नाही आहे. वेळ चालून आलेली आहे. समोरची पार्टी आपल्याला हात मिळवणीकरता बोलवते आहे. हे इतकं साहेबांना सांगितल्यानंतरसुद्धा साहेबांच्या मनातही असेल काही सांगता येत नाही, पण हे आजूबाजूचे कंपू होता, या कंपूने साहेबांना काय उमजू दिलं नाही आणि योगायोगाने हा निर्णय झाला. व त्याच्यानंतर तर आम्हाला लय ऐकावं लागलं. आमचे ते मोबाईलसुद्धा आम्हाला काही दिवस बंद ठेवावे लागले. घाणघाण मेसेज आम्हाला ऐकावे लागले. 50 खोके, सब कुछ ओके, गद्दार, खुद्दार, सगळ्या गोष्टी आम्ही त्यावेळेस ऐकल्या. पण आज मी तुम्हाला सांगतो आहे की या 2.5 वर्षामध्ये एकनाथ शिंदे देवेंद्रजींच्या सरकारमध्ये जे स्पीड आम्ही पकडलं कामांचं, ते मागच्या काळामध्ये 50 वर्षात कधी होऊ शकलं नाही. एवढे कामं आम्ही करू शकलो. पण ठीक आहे, आता पक्षांतर केल्यानंतर जे ऐकायचं होतं आम्ही ऐकलं, पण आम्ही आमचा सिम्बॉल सोडला नाही. आम्ही चूक केली असती तर धनुष्यबाण आम्हाला मिळाला नसता, शिवसेना नाव आम्हाला मिळालं नसतं. मला तरी असं वाटतं की आम्ही शिवसेना सोडली नाही, तर शिवसेना वाचवली आहे. वा, खरं म्हणजे अनेक जण वेगवेगळी दारं ठोठावत आहेत सध्या राजकीय पटलावरती. आपल्याला हे चित्र बघायला मिळतं.
अगदी अलीकडचं चित्र आहे, काही जण दार ठोठवून तिकडे काही दिवस राहिले, परत स्वगृही आले. असं कधी मनाशी वाटलं का की आपण हा जो निर्णय घेतला हा आपला निर्णय चुकला आहे, की नाही आपण जो निर्णय घेतला हा अगदी योग्य निर्णय, ही भावना पूर्ण मनामध्ये आहे? नाही बघा, आमच्यावर तर बाळासाहेबांचे उपकार होतेच आणि निश्चितपणाने ते आम्ही मनात ठेवलेले आहेत. उद्धव साहेबांच्या बाबतीतही आमच्या मनात काही नव्हतंच. आम्ही उलट त्यांना नेता म्हणून सांगण्याचं काम केलं. आज मी मंत्री आहे, मला छोट्यातला छोटा कार्यकर्ता ज्यावेळेस मला सांगतो की भाऊ आपलं इथे चुकतं आहे, हे आपण दुरुस्त केलं पाहिजे, तर मी करतो. शेवटी जेव्हा आपला कार्यकर्ता आपली काही गोष्ट सांगत असेल, ते आपली चूक होताना त्याला दिसत असेल, तो आपल्या फायद्याकरता सांगत असतो, तो आपल्या नुकसानकरता सांगत नसतो. त्यामुळे आपण त्याच्यामध्ये कमीपणा वाटून घेण्यात काही अर्थ नाही आहे. कारण की आपलं काहीतरी दुरुस्त व्हावं हीच त्याच्या मनामध्ये तळमळ असते. तर मला तरी असं वाटतं की हेच जर त्यावेळेस उद्धव साहेबांनी आमचं ऐकून घेतलं असतं तर आज ही वेळ आली नसती. म्हणून आम्हाला आज गर्व वाटतो की आम्ही जे केलेला निर्णय आहे तो योग्य आहे. आता निवडणुकांचे वारे व्हायला सुरुवात झाली आहे, म्हणजे लोकसभेचा बिगुल वाजला आहे. थोड्या दिवसामध्ये विधानसभेचं रणशिंग फुंकलं जाईल. एकूण कशी काय तयारी सुरू झाली आहे? म्हणजे बघा, आमचं तर प्रॉपर टच पब्लिकशी आहे. हां, कामं आमची सुरू आहेत, लोकांमध्ये जाणं येणं आहे. पण तरीसुद्धा आता आपला लोकसभेचा आपण जर पाहिलं असेल तर लोकसभेच्या निवडणुका, विधानसभेच्या निवडणुका, झेडपीच्या निवडणुका आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका हे डिफरन्स पार्ट आहे. लोकसभेची निवडणूक ही राजकीय मुद्द्यावरपेक्षा जास्त केंद्राची निवडणूक असल्यामुळे इंटरनॅशनल मुद्दे, इतर गोष्टी, देशपातळीवरचे विषय याच्या आधारावर ही निवडणूक लढली जाते. आणि त्याचबरोबर देशाचं नेतृत्व कोण चांगल्या पद्धतीने करू शकेल त्या व्यक्तीकडे बघूनही काही लोक मतं देतात. ती एक निवडणूक वेगळी असते. आमदारकीची जेवढी खाली निवडणूक येणार, मग तिथे व्यक्ती येणार, त्याची कामं येणार, त्याच्या सगळ्या गोष्टी तपासल्या जाणार, मग सामाजिक विषय येणार, बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये येतात, आर्थिक विषय येणार. ती निवडणुकीमध्ये पूर्ण कस आपली लागते. आणि त्याच्यापेक्षा मग कठीण निवडणूक तुमची झेडपी आहे, त्याच्यापेक्षा सगळ्यात कठीण मग ग्रामपंचायत आहे. तर ह्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या निवडणुका आहे. पण मला तरी असं वाटतं की ज्याप्रमाणे बाउंड्रीवर सैनिक हा कायम बंदूक घेऊन उभा असतो की कब सामनेवाला आ जाएगा हम शूट कर देंगे भाई, तसं कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी अलर्ट असलं पाहिजे की उद्या युद्ध आहे, उद्या आपल्याला लढायचं आहे. तर आमची तयारी तर तशीच असते की 24 तास 7 डेज हे आम्ही लोकांकरता आहोत. लग्न असू दे, मरण असू दे, शेंडी असू दे, दवाखाना असू दे, ॲक्सिडेंट असू दे, मुंबईचा दवाखाना असू दे, लग्न असू दे, काही असू दे, कार्यकर्त्यावर कुठलाही चुकीचा प्रसंग येऊ दे, पोलीस स्टेशन येऊ दे, 3 फटफटी पकडू दे, गाडी पकडू दे, आम्ही उपलब्ध आहोत. रात्री तुम्ही झोपेमध्ये सुद्धा 3 वाजता मला मोबाईल लावू शकता, माझा मोबाईल बंद नाही आहे. आता हा एक तुमची इंटरव्ह्यू चालू म्हणून बंद आहे. हा मोबाईल माझा तुम्ही ट्राय करा, रात्री केव्हाही ट्राय करा, फोन लावा, सेकंड बेलमध्ये फोन नाही उचलला तर मग बोला. आम्ही 24 तास निवडणुकीच्या मूडमध्येच असतो की कधी निवडणूक लागेल, ती उद्या लागेल, मग आपण आज तयारी करू शक्य नाही. कार्यकर्त्यांनी रोज निवडणूक आहे असं समजून आम्ही काम करत असतो. आणि मला तरी असं वाटतं की येणारी लोकसभा असेल किंवा आमदारकी असेल, आम्ही फुल तयारीमध्ये आहोत. पण शेवटी जनता जनार्दन हे सर्वश्रेष्ठ आहे, त्यांच्या दरबारामध्ये आम्ही जाणार आहोत. ते जे आशीर्वाद देतील तो आशीर्वाद आम्ही स्वीकारणार आहोत. मग एकंदरीत सगळा हा दिवसक्रम जो दिनक्रम आहे तो लक्षात घेतला. आज मी सकाळी बघितला, आपला जनता दरबार बघितला, त्यानंतर आता ह्या अशा मुलाखती, मग परत संध्याकाळी एखादा कुठला तरी जाहीर कार्यक्रम. मग या सगळ्या व्यस्त जीवनामधून तसा एक नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे, पण तो खूप महत्त्वाचा आहे, कुटुंबाला कसं काय वेळ देता? आपलं कुटुंब राहिलं नाही ना. म्हणजे जसं माझे कुटुंब माझी जबाबदारी हा विषय मला आवडत नाही. माझा मतदारसंघ माझी जबाबदारी. म्हणजे आज मतदारसंघ हीच आपली कुटुंब आहे. त्यामुळे आमचं पूर्ण आयुष्य हे लोकांकरता आहे. आणि मला तरी असं वाटतं की मी स्वतःची बढाई मारतो असं नाही आहे, पण मी कुटुंबाला कुठलाच वेळ देत नाही, बिलकुल नाही. म्हणजे सकाळची दिनचर्या जर माझी पाहिली तर मी सकाळी झोपेतून उठल्यानंतर 7:30, 8 साडेआठ वाजता मी तयार झालो की 9 वाजता माझा जनता दरबार सुरू होतं. माझा चहासुद्धा खाली येतो. चहा मी तिथे पिणार, नाश्ताही तिथेच करणार.
तुम्ही आले तेव्हा मी नाश्ताच करत होतो. नाश्ता केल्यानंतर माझं जनता दरबार संपलं की मी गाडीत बसणार, बाहेरच्या बाहेर जाऊन माझे काय 5-7 गावं फिरायचे, कुठले कार्यक्रम करायचे ते येणार, दुपारी 2 वाजता येणार, जेवणार, 15 मिनटं फक्त वरती जेवायला जाणार, जेवण करून आलो, 1-1.5 तास आराम करणार, पुन्हा उठलो, चहा पाणी पिलो, काहीतरी 5-25 लोकांची पुन्हा OPD असते ती संपवली, पुन्हा गाडीत बसणार, 9-10 वाजता आपलं फिरून पारून आलो, पुन्हा 15 मिनटं जेवायला जाणार, पुन्हा खाली येणार. हा आमचा दिनचर्या आहे. घरामध्ये फक्त 30 पूर्ण घरामध्ये 5-7 तास आम्ही रचतो, पण कुटुंबामध्ये फक्त 30 मिनटं, सकाळचे 15 मिनटं जेवायचे आणि संध्याकाळचे 15 मिनटं. गावामध्ये महाराष्ट्रामध्ये कोणीही माणसाने मला सांगितलं की गुलाबराव पाटलांनी लग्न केल्यानंतर त्याची बायको मला गाडीमध्ये दिसली, तर मी आजपासून राजकारण सोडून द्यायला तयार आहे. नाही, पण त्या हे राजकारणामध्ये लोक म्हणतात, पण तुळशीपत्र ठेवूनच हे काम करायचे असते. आणि माझ्या कुटुंबावरचं दुःख आणि माझ्या कुटुंबावरचं सुख ही आता तुमची वैयक्तिक जबाबदारी राहिली नाही. आपला परिवार हा आपला मतदारसंघ आहे, आपली जनता आहे. त्यांच्या लग्नामध्ये आपण गेलं पाहिजे. भले आपलं घरचं लग्न राहिलं तरी चालेल, पण त्यांच्या लग्नामध्ये पण आपण गेलं पाहिजे, नातेवाईकांच्या लग्नामध्ये गेलं पाहिजे. कुटुंबामध्ये आपला वेळ कमी गेला तरी, आता मला नातू आहेत, 4 नातण्या आहेत, पण मी असं कोणी म्हणणार नाही की खेळवताना दिसला किंवा त्यांना घेऊन जाताना कुठे दिसलो, ती वेळ नाही आपल्याला तेवढा. जी लहान बच्चू कंपनी आहे त्यांच्यामध्ये सुद्धा आपण वेळ देऊ शकत नाही. मूळ परमेश्वराने आणि बाळासाहेबांनी आशीर्वाद देऊनच हे आपल्याला सांगितलं की बेटा तुझं आयुष्य हे तुझ्या स्वतःकरता नाही आहे, हे देण्याकरता आहे. आणि मी तर भाग्यशाली समजतो. लोक नाही तर भरपूर आहे, त्यांच्याकडे प्रॉपर्ट्या आहेत, नावरूपाला ते आहेत, पण ते कधी आयुष्यामध्ये लोकांच्या कामात पडत नाही. आम्हाला जर दिवसभरामध्ये एखाद्या दवाखान्याचं काम करून टाकलं ना, तर आम्ही एकदम स्ट्रॉंग मॅन होऊन जातो दिवसभर. आम्हाला असं वाटतं की आम्ही काहीतरी करून बसलो आज, आणि त्याच ईर्ष्येवर आम्ही पुढचं काम करत असतो. नाही, पण जनतेसाठी ज्याने आपलं जीवन दिलेलं आहे त्या सेवकाचं हे मनोगत होतं. पण याच दरम्यान घरच्यांच्या काही तक्रारी असतील की नाही की ते पण बघता ना, ते पण बघता की काय चाललं आहे. त्यांनाही या गोष्टीचा थोडंसं दुःख आहे, पण त्यांना या गोष्टीचा आनंद आहे की आमच्या घरचा माणूस लोकांकरता कामं करतो आहे. शेवटी ते रडत जाणारा माणूस जेव्हा हसत जातो आपल्या दरवाज्याहून, कोणाचं काम होत नाही, आपण एखाद्या अधिकाऱ्याला लावून जेव्हा त्याचं काम करतो, त्याचा जो प्रसन्न चेहरा असतो, हे ते जेव्हा बघतात तर त्यांना वाटतं की यस, ठीक आहे, आमच्या कुटुंबाला तुम्ही वेळ कमी देतायत, पण बाकीच्यांच्या कुटुंबाची दुःख हलकी करताय, याच्यामध्ये सुद्धा त्यांना आनंद आहे. हो, या सगळ्या काळामध्ये आपण सर्वांनीच एक कठीण काळ बघितला, तो म्हणजे वैश्विक महामारी कोविड. आणि तुम्ही सुद्धा स्वतः कोरोना होऊन सुद्धा नंतर तुम्ही जनतेच्या सेवेसाठी परत मैदानात उतरला. तो काळ कसा तुम्ही सांगाल आम्हाला? कोविडच्या काळामध्ये तर मला तरी आठवतं की आमच्याकडे ज्यावेळेस कोविड आला त्यावेळेस तर भीतीमध्येच काही लोक जात होते. अच्छा. ज्याप्रमाणे कॅन्सर झाला म्हणजे मी वाचणारच नाही, असं स्टेज पहिल्या फेजमध्ये होतं. ज्यावेळेस कोविड आला की तो आजारच नवीन असल्यामुळे डॉक्टरांनाही कळायचं नाही, त्यामुळे मरणाऱ्यांचं प्रमाण हे जास्त होत होतं. आणि अमेरिकेचे आपल्या चीनचे दृश्य, अमुकचे दृश्य लोक ते रोज बघायचे, तर मानसिक सायकोलॉजीमध्येच अर्धे लोक घसकून गेले, बऱ्यापैकी भीतीमध्येच गेले. आपल्याकडेही तो लोन पसरलं, त्याच्यामध्ये मी पण सापडलो, मी पण ॲडमिट झालो. आणि मला आठवतं की त्यावेळेस रेमडेसिवीरचं एवढा टॉक्सी असेल, रेमडेसिवीर असेल, यांचा एवढा शॉर्टेज होता. त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला खूप मदत केली. इवन मी ज्यावेळेस डिस्चार्ज गेला, काय मला देवानी बुद्धी दिली असेल मला माहीत नाही, माझ्याकडे 2 लाख रुपये उरलेले होते. म्हणलं रेमडेसिवीर घेऊन टाका आपण. त्यावेळेस रेमडेसिवीर 600 रुपये होलसेलमध्ये मिळालं मला. तर ते 300-400 इंजेक्शन मी गावी घेऊन आलो. आणि बघा त्यावेळेस नंतर रेमडेसिवीरचं शॉर्टेज आलं. त्यावेळेस आम्ही ते रेमडेसिवीर जो कार्यकर्ता आला, ज्याला लागते त्याला फुकट दिली. आम्ही धान्यांची किट वाटली, जवळपास 50 लाख रुपयाची धान्याची किट त्या काळामध्ये आम्ही लोकांना वाटली. तृतीयपंथीयांना काय वाटली, भजनीवाल्यांना काय वाटली, गाव पातळीवर काय दिली मदत, हे तर आपलं कर्तव्यच होतं. पण त्याचबरोबर आम्ही आमचा स्वतःचा दवाखानासुद्धा लोकांच्या मदतीने उभा केला. काही लोकांनी आम्हाला तिथे इंजेक्शन दिले, काही लोकांनी जेवण दिलं, काही लोकांनी डॉक्टरचा खर्च केला. लोकांनीच पैसे दिले, फक्त आपण त्यांच्या पाठीशी उभे राहिलो. पाळदीमध्ये आपण जवळपास
पूर्ण बेड फुकट, म्हणजे तिथं रुग्ण ॲडमिट झाल्यापासून तर त्याला अंडी देणे, त्याला नाश्ता देणे, त्याला जेवण देणे, त्याला इंजेक्शन देणे, औषधी फ्री करणे, त्याला घरपर्यंत सोडणे, जेवढं आम्हाला करता आलं आम्ही तेवढं केलं. आणि पालकमंत्री असल्यानंतर मी प्रत्येक दवाखान्यात गेलो, किट घालून गेलो, लोकांमध्ये भेटलो. आणि मला तरी असं वाटतं की सार्वजनिक काम करत असताना तुम्ही ज्या जबाबदारीवर आहोत तर तुमच्या जीवाची काळजी करण्यापेक्षा जनतेची काळजी केली पाहिजे, हे बाळासाहेबांनी आम्हाला कायम शिकवलं होतं. त्या कोविडशी आपण सगळ्या मिळून मुकाबला केला आणि तो हद्दपारही लोकांच्या आशीर्वादाने झाला. प्रशासनानेही जोरदार काम केलं. आणि मला तरी असं वाटतं की आज कोविड जर आठवला तर ते चित्र न बघण्यासारखं असं वाटतं आपल्याला. खरी गोष्ट आहे. आता 3 मुख्यमंत्र्यांच्या टर्ममध्ये तुम्ही मंत्रिपद भूषवलं. देवेंद्रजी, उद्धवजी आणि आता एकनाथजी. या 3 मुख्यमंत्र्यांच्या शैलीमध्ये, कामाच्या शैलीमध्ये नेमका काय फरक जाणवला किंवा किती सहजता आहे तुम्हाला, कोणाशी काम करताना सहजता अधिक वाटली? नाही, देवेंद्रजी हे एक मला तरी असं वाटतं की फार हुशार माणूस आहे, म्हणजे बुद्धीने फार भयानक हुशार आहे. मी तर एका मुलाखतीत बोललो होतो की तुमच्या डोक्यात देवानी काय 10 कॉम्प्युटर बसवले आहे. एका कॉम्प्युटरपेक्षा तुमच्या डोक्यात 10 कॉम्प्युटर आहे. त्या माणसाला कधी कागद लागत नाही विधानसभेमध्ये. विशेष म्हणजे देवेंद्रजींची माझी एंट्री विधानसभेत एकाच वेळेस आहे. अच्छा. 1999 साली ते पहिल्या वेळेस निवडून आले, मी पण 1999 साली. त्यांची सीट आणि माझी सीट बाजूबाजू असायची. आणि बघा तो माणूस हळूहळू ते मुख्यमंत्री होऊन गेले तेव्हा आम्ही कुठं राज्यमंत्री झालो. शेवटी प्रारब्ध आणि त्यांची हुशारी आणि त्याच्यावरचा अभ्यास कुटुंबातच अवगत असल्यामुळे, त्यांच्या काकू या मंत्री होत्या, आमदार होत्या, घरामध्ये वडील म्हणजे ते मेयर होते नागपूरचे, तर त्यांच्याबरोबर काम करण्याची मजा आली. उद्धवजींच्या काळामध्ये आमची काम करण्याची इच्छा होतीच, पण उद्धवजी म्हणजे एखाद्या माणसाच्या हातात लायसन नसावं डायरेक्ट गाडीवर बसावं, म्हणजे त्यांना त्या गोष्टीचा अनुभव नव्हता. त्यांनी मुख्यमंत्री केले, त्यांनी मंत्री केले, त्यांनी आमदार केले, त्यांनी खासदार केले, पण ते स्वतः कधी नगरसेवक झाले नव्हते. हा इतिहास बाळासाहेबांपासून होता. त्यामुळे ते योगायोगाने मुख्यमंत्री झाले. तेही काम करू शकलेही असते, काही सांगता येत नाही, पण ते बसले आणि कोविड आला. त्या पिरियडमध्ये आमची काहीच कामं झाली नाही. कोविडच्या कारणामध्ये निधी कट, सगळ्या गोष्टी कट, भेटणं कट. मुख्यमंत्र्याला भेटायचं असेल तर मास्क लावून जा, ते तिथे उभे, आम्ही इथे उभे. 2 महिन्यात भेट झाली तर झाली, नाही तर व्हायची नाही. एकनाथ शिंदे तर आपल्याला माहिती आहे की यांची कामाची पद्धत रात्री जास्त सुरू होते. म्हणजे एकनाथ शिंदे झोपता कधी हे आम्हाला माहीत नाही आणि उठता कधी हे पण माहीत नाही. माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातला 24 तासापैकी 19 तास काम करणारा माणूस आहे. त्यामुळे 3 मुख्यमंत्री जर आपण पाहिले तर देवेंद्रजी हे पण वेळ देण्यामध्ये पक्के आहे, अभ्यासात पक्के होते. उद्धव साहेबांचा अनुभव घेता आला असता, पण कोविडमुळे आम्हाला काही समजलंच नाही. पण एकनाथजींच्या बरोबर पाहिलं आम्ही, काम, सह्या, अरे रस्त्यावर तुम्ही सही मागा, कुठेही सही मागा, हजर आहे माणूस. आणि सिंपल आहे. ड्रेस कोड बघा तुम्ही त्यांचा, जसे एकनाथ शिंदे होते तसेच एकनाथ शिंदे आहेत. तेच कपडे, तेच राहणं, साधंसुधं बोलणं, गरीब माणूस भेटला त्याच्याशी बोलणे, लहान बच्चू दिसला त्याला कुरवाडणं. म्हणजे मला नाही वाटत की असा मुख्यमंत्री मला बघायला मिळाले. 3घही मुख्यमंत्री. पण आता मार्क द्यायचे म्हणले तर मार्क देता येणार नाही, कारण शेवटी देवाने प्रत्येकाला एक वेगळा वेगळा गुण दिलेला आहे. खरं. आणि निश्चितपणाने काम करण्यामध्ये मजा आली. अनेक सोबती त्यांच्यासोबत प्रवास चालू आहे भाऊ, पण असे अनेक जण आहेत जे या प्रवासामध्ये हात सोडून निघून गेले. काही मंडळी आज हयात नाहीत. पण सध्याच्या राजकारणामध्ये अशा कोणत्या व्यक्तीचं जास्त स्मरण तुम्हाला होतं की ते आज ह्या राजकारणामध्ये हवे होते? बाळासाहेबांशिवाय शक्य नाही. बाळासाहेब म्हणजे परीस होतं. कोण गुलाबराव पाटील, कुठला गुलाबराव पाटील, कोण छगन भुजबळ, कोण नारायण राणे, 1000 उदाहरणं द्यावं लागतील की ज्यांनी सत्ता कधी पाहिली नाही, सत्तेच्या जवळ नव्हते. विजयराज शिंदे, गुरव समाजाचा माणूस, चंद्रकांत खैरे, टोपली विनायचे, बरुड जातीचा माणूस, हे असे लोक की ज्यांनी आयुष्यामध्ये कधी सत्ता पाहिली विचार केला नाही, कधी काहीच केलं नाही. असे लोक बाळासाहेबांनी मोठे केले. आणि सत्तेचं विकेंद्रीकरण जे लोक काँग्रेसवाले नेहमी म्हणायचे की सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे, पण विकेंद्रीकरण नुसतं बोलण्यात झालं. त्यांचं खरं विकेंद्रीकरण केलं ते बाळासाहेबांनी. खालच्या माणसाला वरती कसं आणावं
हे बाळासाहेबांनी केलं आणि नेतृत्व उभं करण्याची ताकद फक्त त्या माणसामध्ये होती. एक छोटे छोटे गावातून नेतृत्व बाळासाहेबांनी उभे केले. आज तरी असं वाटतं की बाळासाहेब हवे होते. साहेब, तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक सगळ्यात महत्त्वाचा पैलू आहे ते म्हणजे वक्तृत्व. तर हे कसं शक्य झालं? म्हणजे वाचनामुळे किंवा शेरोशायरीचा अफाट संग्रह तुमच्याकडे आहे, तुमचं कुठलंही भाषण काढा त्याच्यामध्ये 2 ते 3 चांगल्या शेरोशायरी आम्हाला ऐकायला मिळतात. तर ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे शक्य होतात? नाही, मूळ म्हणजे वाचन हा पूर्वी फार मला वाचनाला वेळ मिळायचा आणि कधी कधी रेल्वेत पण वाचता यायचं, पण आता पाहिजे तेवढा वेळ मिळत नाही. पण शेवटी सभागृह असं आहे आमचं महाराष्ट्रातलं विधानसभेचं सभागृह. तुम्ही सभागृहामध्ये जर तुम्ही बसलात, बोर विषय जरी असला तरी तुम्ही उठायचं नाही. हे जर माणसाने पथ्य पाळलं तर माणूस अर्धा तिथेच हुशार होऊन जातो. कारण की वेगळ्या वेगळ्या भागातून आलेला माणूस, वेगळ्या वेगळ्या गोष्टी सांगणारा माणूस, वेगळे वेगळे भागातले समस्या सांगणारा माणूस, हे सगळं विधानसभेमध्ये मिळतं. 288 आमदार, हे पूर्ण महाराष्ट्रच आहे तिथे बसलेलं. सभागृहात जो आमदार जास्त वेळ देतो त्याला वक्तृत्वामध्ये कुठेच अडचण येऊ शकत नाही. कारण की त्याला त्या भागातले मुद्दे माहीत पडतात, राज्याचे मुद्दे माहीत पडतात, इकॉनॉमी काय चालली माहीत पडते, अर्थव्यवस्थेवर काय चाललं माहीत पडतं, जलजीवन मिशनचं काय चाललं आहे, रस्त्यांचं काय चाललं आहे, जलसंपदाचं काय चाललं आहे, ग्रामविकासचं काय चाललं आहे, महिला बालकल्याणचं काय चाललं आहे, सामाजिक न्यायाचं काय चाललं आहे, समाज कल्याणचं काय चाललं आहे, आदिवासी विकासचं काय चाललं आहे. हे केव्हा कळेल? जेव्हा तुम्ही तिथे बसाल, ऐकाल आणि त्याच्यावर वाचन कराल थोडंफार, तर तुम्हाला ह्या अडचणी येत नाही. त्यामुळे वक्तृत्वामध्ये आता गुरुजी आपण बघायचो लहानपणी, ज्यावेळेस आपण शाळेमध्ये जायचो तर आपल्याला लिहिताना सांगायचे किंवा लिहिताना पण बोलत जा. गुलाब गुलाब म्हटलं, खाली लिहिलं गुलाब, 3 वेळेस व्हायचं. तसं सभागृहामध्ये तुम्ही जर ऐकत गेलात आणि काही मुद्दे लिहत गेलात, कागदावर आणि पेन आपल्याकडे तिथे असतो, आणि रात्री आल्यानंतर मेन मुद्दे जर आपण वाचत गेलात तर आपल्याला भाषणामध्ये त्याची फार मोठा फायदा होतो. नंतर मग पेपर वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, दैनंदिन माहिती मिळत असते. आता तर 5 मिनटामध्ये कोण काय झालं हे तुमच्या व्हॉट्सअपवर, फेसबुकवर, टी व्हीवर फटाफट येत असतं. फक्त तुमचं मशीन किती जोरात ते दाबतं आपल्या डोक्यामध्ये त्याच्यावरही बी अवलंबून आहे. तुमच्या स्मरणशक्तीमध्ये केवढी ताकद आहे. मग तो मुद्दा सांगण्यापासून तर हा मुद्दा सांगण्यापर्यंत, तर देवाच्या कृपेने आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे आपण कलेक्शन जमा करतो आणि मग सभेमध्ये चालू ठेवतो. शेरशायरी हा माझा छंद नव्हताच मूळ म्हणजे, पण हे गाव, आमचं जे गाव, या गावामध्ये जवळपास 30-40% मुस्लिम राहतात. योगायोगाने काही मुस्लिम मित्र आहे, त्यांच्या बोलण्यामध्ये, आमच्या बोलण्यामध्ये, मग त्यांची शेरशायरी, मग त्यांचे अर्थ, असं करत करत तो थोडासा छंद लागला. कधी कधी मग वापर करून घेतो आपण. कसं आहे की या मुलाखतीनंतर जेव्हा काही मंडळी ऐकतात, खास करून जे राजकारणामध्ये तरुण येतात, त्यांच्यासाठी हे सर्व मार्गदर्शक ठरणार आहे पुढे. आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही आता व्हॉट्सॲप, फेसबुकचा उल्लेख केला, तर सोशल मीडियाचे काही फायदे आहेत, तसेच सोशल मीडियाचे काही तोटे आहेत. आणि त्याच्यामध्ये अलीकडे आपल्याला एक शब्द ऐकू येतो तो म्हणजे ट्रोल. तर सोशल मीडियावरती जेव्हा ट्रोल केलं जातं, साहजिकच आहे, राजकीय जीवनामध्ये जी व्यक्ती आहे त्यांना हे सगळं भोगावं लागतं. तर या ट्रोलला कसे काय सामोरे जाता? मी फेसबुक, व्हॉट्सअपच ठेवला नाही आहे, माझ्या आजूबाजूकडे ठेवला. कारण की हे BP वाढवणे आणि BP कमी करणे असा हा धंदा आहे. ट्रोल हा काही वेळेपुरताच असतो, नंतर तो येतो आणि जातो. त्यामुळे ते बघितल्यानंतर आपण आपल्या व्यक्तिमत्वावर त्याचा परिणाम काही वेळ झाला, आणि त्यावेळेस जर तुमच्या डोक्यावर परिणाम झाला तर तुम्ही समोरच्याची वागण्याची तुमची लाईफस्टाईल सगळ्या गोष्टी चेंज होऊन जाते. त्यामुळे मी त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. आणि बघा, वडाच्या झाडाला कोणी दगड मारत नाही, निमाच्या झाडाला मारत नाही, आंब्याच्या झाडाला दगड मारले जातात. तर आपण हे अपेक्षित ठेवायचं, आपल्या झाडाला फळ आहे, दगड मारणार आहे, त्यामुळे त्याचं टेन्शन घ्यायचं नाही जास्त. मी त्या ट्रोलला घाबरत नाही, आपलं काम सुरू ठेवायचं. लोक आहे ते सगळं बघत असतात. हा एक प्रश्न मला खास विचारायचा आहे, कारण तुमचं आदरस्थान माननीय बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेब ठाकरे ते आदित्य ठाकरे व्हाया उद्धव ठाकरे, हा जो एक बदल जो इतक्या वर्षात लोकांनी बघितला, या बदलाकडे तुम्ही कसं बघताय? बाळासाहेब म्हणजे बाळासाहेब ना, बाळासाहेबांची बरोबरी तर होऊच शकत नाही या देशात, काय जगात होऊ शकत नाही. असं नेतृत्व, एकमुखी नेतृत्व आपण कधीच पाहिलं नसेल की ज्यांनी आदेश करायचा
आणि एका मिनिटात सगळं शांत व्हायचं. म्हणजे इव्हन आणीबाणी ज्यावेळेस लागली होती त्यावेळेस बाळासाहेबांना इंदिरा गांधींना पत्र लिहावं लागलं की बाळासाहेब आता मुंबई थांबवा. बाळासाहेबांनी एक फतवा काढला जेलमधून. दुसऱ्या दिवशी मुंबई सुरळीत आली होती. आपल्याला माहिती असेल 1992चा राईड झाला आणि जेव्हा बाळासाहेबांनी आव्हान केलं तेव्हा सगळं मुंबई नंतर शांत झालं. बाळासाहेबांचं एकमुखी जे हत्यार होतं वक्तृत्व, आणि बाळासाहेब हे सत्तेपाशी कधीच गेले नाही, सत्ता त्यांच्यापाशी आली. हे बाळासाहेबांनी सत्तेकरता कधी लालसा ठेवली नाही. त्याचं थोडंसं उद्धव साहेबांनी काही दिवस पथ्य पाळलं, पण शेवटी स्वतः मुख्यमंत्री झाले आणि मुलाला मंत्री केल्यानंतर बाळासाहेबांच्या कुटुंबातला माणूस असं करू शकतो याच्यामुळेही काही लोक दुखवले गेले. आणि बाळासाहेबांनी जी शिवसेना उभी केली, मुख्यमंत्रीचा रिमोट बाळासाहेबांच्या हातात राहायचा. उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले नसते तरी काही फरक पडला नसता, कारण की मुख्यमंत्री हा त्यांच्या हुकुमावरच चालणार होता. पण ते पथ्य त्यांनी मोडलं. आदित्य ठाकरे म्हणजे कसं आहे, त्यांना असं वाटतं की AC मध्ये बसून आणि मुंबईच्या गोष्टी करून सगळं ते राज्य चालतं, तर हे बाब चुकीचे आहे. बाळासाहेबांनी पूर्ण हाडाची काढं केली आहे तेव्हा ही शिवसेना उभी राहिली. त्यामुळे बाळासाहेबांच्या बरोबरीत हे होऊ शकत नाही. उद्धव साहेबांनी काही दिवस ते केलं. मग हा जो प्रवास आहे बाळासाहेब ते आदित्य साहेब, हा डिफरन्स पार्ट आहे. गुरुची जागा कोणीच घेऊ शकत नाही आणि ते गुरु एकमेव बाळासाहेब आहे. खरं आहे. आता शेवटच्या काही 4-5 महत्त्वाच्या प्रश्नांकडे वळणार आहेत, परंतु त्याआधी मतदारसंघातली जी कामं आहेत त्यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थी वर्ग किंवा महिला सशक्तीकरण यासाठी काही उचलले गेलेले ठोस पावलं? नाही, विद्यार्थ्यांकरता तर आम्ही आता बऱ्याच वेळेस प्रशिक्षण वर्ग घेण्याचे काम करत असतो. आता मागच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल की कॉलेजच्या मुलांकरता आमच्या गावामध्ये म्हणेल किंवा तालुक्यामध्ये GPS नावाचा जो ग्रुप आहे, हे मुलांकरता मुलींकरता जी प्रबोधनं करायची आहे, ॲक्टिव्हिटीज करायची आहेत. आता शैक्षणिक वर्ष आल्यानंतर मुलांना प्रोत्साहन द्यायचं आहे. आम्हाला आठवतं की शाळेच्या मुलांना आम्ही दरवर्षी 1.5 लाख वह्या देतो. एनी हाऊ कंडिशन, दुनिया हो, शाळा उघडण्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी आमची वही तिथे पोचते. जिथे मुलांना शिक्षणाकरता अडचण येते तिथे मग शारीरिक असेल, मानसिक असेल, आर्थिक असेल, आम्ही सगळी मदत करत असतो. त्याचबरोबर आता आपण पाहिलं असेल की पुस्तकांचं असेल, क्लासेस असतील, या सगळ्या गोष्टी मुलांना प्रोत्साहन देण्याकरता आमची कायमची कामं सुरू आहेत, दैनंदिन कामं सुरू आहेत. आज आपल्याला सांगायला आनंद वाटेल की बरेच प्रबोधनाच्या कार्यक्रमामुळे आम्हाला तेही आशीर्वाद मिळत आहेत. आणि राजकारण हे फक्त राजकारणाकरता नाही, तर बाळासाहेबांनी शिकवल्याप्रमाणे 80% समाजसेवा आणि 20% राजकारण याच्या आधारावरच आम्ही ही कामं करत असतो. गेली अनेक वर्ष राजकारणामध्ये आहे. आता थोडंसं कुटुंबापासून सुरुवात केली, मी कुटुंबाकडेच येतो की आता हा जो पुढचा तुमचा जो राजकीय प्रवास आहे किंवा राजकीय वारसा आहे, आता कुटुंबामध्ये पुढे कोण सुरू ठेवणार आहे? म्हणजे 2 चिरंजीव आहेत, प्रतापजी आणि विक्रमजी. नाही, आमच्या घरामध्ये म्हणजे मी माझ्या मुलांना मुलं म्हणून कधीच वागवत नाही, एक मित्र म्हणून त्यांच्याशी प्रेम करतो. याचं कारण असं आहे की राजकारणी लोकांची मुलं फार चांगली निघतात असे मला अनुभव नाही आणि महाराष्ट्राला पण नाही. काही काहींची निघतात, ती देवाची कृपाच आहे. आणि मला माझी मुलं राजकारणात येतील असं मला वाटलंही नव्हतं. आणि आजही माझी 2 मुलं ही गावातच असतात, आम्ही गावातच असतो. कधी कोणी मंत्रालयीन कार्यालयामध्ये सांगू शकत नाही की गुलाबराव पाटलांचा मुलगा आम्ही पाहिला. आमच्या मंत्रालयामध्ये सुद्धा कधी आमच्या मुलांचं डिस्टर्ब नसतं. योगायोगाने जिल्हा परिषदेची निवडणूक लागली आणि सगळ्या लोकांच्या आग्रहाखातर आम्ही प्रतापला इथे उमेदवारी दिली आणि तो सुद्धा एक चांगला क्वालिफाय आहे आणि चांगला मित्रपरिवार त्याच्या सगळ्या वर्गातला आहे आणि योगायोगाने सगळ्यांच्या आशीर्वादाने तो निवडून आला. आणि आता माझ्यानंतर माझी 50% जबाबदारी तोच सांभाळतो आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये तो निवडून आलेला आहे. उद्या कदाचित जर त्याच्यामध्ये गुण असतील तर तो पुढेही जाऊ शकेल. आपण त्याला अडवलेलं नाही आहे. म्हणजे तो त्या पात्रतेचा असणं हे लोक ठरवतील. मी ठरवण्यापेक्षा लोकांनी ठरवलं पाहिजे. गुलाबराव पाटलांचा मुलगा प्रताप आहे याच्यापेक्षा प्रतापचा बाप गुलाबराव पाटील आहे हे त्यांनी सिद्ध केलं पाहिजे. आणि मला तरी असं वाटतं की त्याच्यामध्ये ते गुण असतील तर तो सिद्ध करेल. लहान मुलाचा तर माझा निवडणुकीमध्ये संबंध जास्त येत नाही, कारण तो BE
मॅकॅनिकल आहे, एक छोटा मोठा धंदा तो चालवतो. बरं आहे, देवाच्या कृपेने आमचे तिघांचे वेगळे वेगळे गणित आहे. आज तुम्ही बघत आहात आम्ही शेती पण चांगली करतो, शेतीमध्ये आमचं लक्ष आहे, आमचं धंद्यामध्ये लक्ष आहे, राजकारणामध्ये लक्ष आहे. दुसरी एक गोष्ट म्हणजे दोघं मुलं निर्व्यसनी आहेत, म्हणजे सुपारी खात नाही. याच्यावरती मला तरी असं वाटतं की राजकारणामध्ये ज्या गोष्टी घरामध्ये हव्या आहेत त्या आम्ही एक दिलाने एका विचाराने घरात मान्य करत असतो. ज्याप्रमाणे मंत्रिमंडळामध्ये ठराव होतो आणि कोणता विषय मंजूर होतो, त्याप्रमाणे घरातल्या कॅबिनेटमध्ये आम्ही हा विषय करत असतो. आणि मला तरी असं वाटतं की मुलं जरी असली तरी मुलांना मित्राप्रमाणे वागवत, त्यांच्यामध्ये जे कलागुण असतील, त्यांच्यामध्ये जर नेतृत्वाची धमक असेल तर ते पुढे येतील आणि त्यांना आशीर्वाद माझा निश्चितपणाने असेल. कुटुंबाविषयी, कुटुंबातील व्यक्तींविषयी हे मत ऐकलं, परंतु तुम्ही मगाशी म्हटलात की हा महाराष्ट्र माझा परिवार आहे, जनता जनार्दन माझा परिवार आहे. मग राजकारणामध्ये जी आता नवीन पिढी येऊ पाहते, या नवीन पिढीला तुम्ही काय संदेश द्याल? हे बघा, राजकारण आता इतकं माझ्या माहितीप्रमाणे सोपं राहिलं नाही, पण राजकारण सोपंसुद्धा करता येते. जर नवीन पिढीला राजकारणामध्ये यायचं असेल तर आता बऱ्याच संध्या राजकारणामध्ये आहे आणि त्यांनी आल्या पाहिजे. पण आता राजकारणाच्या भाषा लोकांमध्येच अशा झाल्या. राजकारणी म्हणजे खोटं बोलणारे, राजकारणी म्हणजे काम न करणारे, राजकारणी म्हणजे पैसे कमवणारे, ह्या ज्या लोकांच्या डोक्यामध्ये गोष्टी आहेत, ह्या जर काढायच्या असतील तर नवीन पिढीनं पुढं आलं पाहिजे. विकासाचे प्लान त्यांच्या डोक्यामध्ये असले पाहिजे. मी पुढं काय करणार आहे हे त्यांनी सांगितलं पाहिजे. आमचं तर म्हणणं एकच आहे की आम्ही ज्यावेळेस राजकारणामध्ये आलो तर आम्ही तरुणच होतो, म्हणजे 30व्या वर्षी आमदार होणे काही सोपी गोष्ट नव्हती. तर आमचं आव्हान हेच राहील तरुणांना की तुमचं ध्येय एक मजबूत असेल, तुमच्या मनामध्ये लोकांची सेवा करण्याची इच्छा असेल, देशाबद्दल तुमचं देशप्रेम असेल आणि तुमचं कार्य हे निस्वार्थी असेल तर तुम्ही निश्चितपणाने या मैदानामध्ये उतरलं पाहिजे. राज्याला पुढे नेण्याकरता आपण पुढची ताकद लावली पाहिजे आणि अशा मुलांना आमचासुद्धा आशीर्वाद असणार आहे. काही व्यक्तिमत्वांबद्दल आपण असं म्हणतो की हे व्यक्तिमत्व चतुरस्त्र आहे, हे व्यक्तिमत्व बहुरंगी आहे, हे व्यक्तिमत्व बहुढंगी आहे. तुमच्या बाबतीत आम्ही असं म्हणू शकतो, कारण एकीकडे राजकारणाची ही आवड, तर दुसरीकडे गायन, क्रिकेट, नाटकं. मी सुरुवातीला खरं म्हणजे हा प्रश्न विचारणार होतो, परंतु हे खास मी थोडं शेवटाकडे ठेवलं आहे. तर असं म्हणतात की नाटकांमधून देखील सुरुवातीच्या काळामध्ये विविध भूमिका केल्यात. तर तो मी रॅपिड फायरसाठी मी एक प्रश्न ठेवला आहे, कारण अलीकडच्या काळात मुलाखती घेताना रॅपिड फायर हा एक महत्त्वाचा भाग बनून गेला आहे. तर आपण आपल्या मुलाखतीचं ते एक वैशिष्ट्य ठेवूया. तर मी 2 ऑप्शन देतो, त्या 2 ऑप्शनपैकी तुम्ही तुमच्या आवडीचं एक उत्तर द्या. आता गायनामध्ये चित्रपट संगीत की भजन कव्वाली? नाही, तसं म्हणायला गेलं तर दोघं चांगले आहेत. चित्रपट संगीत पण चांगलं आहे आणि कव्वाली भजन पण चांगलं आहे. आणि त्याच्यामध्ये ज्या प्रतीचं ते आहे त्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. आणि मला तरी असं वाटतं चित्रपट संगीत ही मजाच वेगळी आहे. अच्छा, क्रिकेटमध्ये देखील खूप आवड आहे तुम्हाला. मग T20 की वन डे? वन डे. वन डे. त्याचं काही खास कारण? कारण की वन डेमध्ये तुम्हाला निर्णय घेण्याकरता काहीतरी वेळ आहे. 2020मध्ये तुम्हाला जायचं आणि ठोकायचंच आहे, जायचं खेळायचंच आहे, तुम्हाला तिथे निर्णय घेण्याची ताकद नसते. वन डेमध्ये कमीत कमी 50 ओव्हरमध्ये तुम्ही मागं पुढं काहीतरी निर्णय घेऊ शकता. 2020मध्ये तसा काही निर्णय घेऊ शकत नाही. खेळाडूंकडे वळूया. गावस्कर की सचिन? सचिन. सचिन. त्यानंतर नाटकांकडे. गंभीर सामाजिक विषयाची की विनोदी? नाही, गंभीरच असलं पाहिजे. अच्छा, का? कारण की जनतेचा जे विषय आहे ते जर तुम्हाला लोकांच्या समोर आणायचे असेल तर गंभीरतेने आणले गेले पाहिजे. म्हणजे त्या कलेकडे देखील तुम्ही एका म्हणजे एक नेतृत्वाच्या किंवा नेत्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही बघितलं. आणि या रॅपिड फायरमधला शेवटचा प्रश्न आहे की मुंबई की जळगाव? जळगाव. जळगाव. हो, आताच जनता दरबाराचा उल्लेख झाला. सर्वांसाठी खुला हा जनता दरबार आहे. इथे पाहायला मिळतं की अगदी सर्व धर्माचे म्हणून जे काय भेदाभेद असतात, जातीपातींचे भेदाभेद असतात, पक्षीय भेदाभेद असतात, हे सर्व विसरून ती माणसं तुमच्या जनता दरबारामध्ये दाखल होतात.
बरं, तुमचा हा इकडचाच जनता दरबार नाही, हे अगदी थेट मुंबईपर्यंत देखील पाहायला मिळतं. तर हा विश्वास कसा काय संपादन केला भाऊ? हे बघा, निवडणुकीपुरता माणूस हा निवडणुकीमध्ये पक्षाच्या विचारावर आपली निवडणूक लढवत असतो, पण निवडून आल्यानंतर तो लोकांचा असतो. आता आम्ही जनता दरबारमध्ये जेव्हा जनता दरबार उघडं आमचं होतं सकाळी, त्यावेळेस आम्ही कधी त्याला विचारत नाही तू कोणाकडनं आला आहे, कोण माणसाने तुला बोलवलं आहे, कोणी तुला पाठवलं आहे, तू कोणत्या जातीचा आहे, तू कोणत्या धर्माचा आहे, तू कोणत्या पक्षाचा आहे. आम्हाला असं वाटतं की तो आलेला माणूस हा आपलं दुःख घेऊन आपल्या दरवाजे आलेला आहे, आपण त्याचं काम केलं पाहिजे. मग तो आपल्या विचाराचा जरी नसला तरी त्याचं काम केलं पाहिजे. आणि आम्हाला अशी बरीच अनुभव आली की काही लोक जे धर्माचा विचार करतात, काही लोक जातीचा विचार करतात, काही लोक पक्षाचा विचार करतात. ज्यावेळेस आम्ही पक्षाच्या व्यतिरिक्त जाऊन त्यांची कामं करतो तर कदाचित ते नंतर ते आमचे होऊन जातात. अच्छा. याच्यामुळे जनता दरबारामध्ये आमचं वैशिष्ट्य हेच आहे की ना तिथं वशिला आहे, ना तिथे तुमची ओळख पाहिजे, ना तुमचं तिथे कुठलं कार्ड पाहिजे. येणाऱ्याने यावं, आपलं काम करून घेऊन जावं. आणि जनता दरबाराचा अर्थच हा आहे, त्याला आम्ही OPD म्हणतो, की जसं दवाखान्यामध्ये गेल्यानंतर डॉक्टर सगळ्या रुग्णांना तपासत असतो आणि वेगळ्या औषधी देत असतो, तसंच आमचं हे काम आहे की इथे येणारे प्रत्येकजण येतात. काही लोक तर असे येतात की माझी बायको नांदत नाही, हे सुद्धा प्रश्न आम्ही सोडवतो. सांगायचा अर्थ असा आहे की जनता दरबारला महत्त्व हेच आहे की आलेल्या माणसाची कामं करणे, आणि त्याच्यामुळे आमचा जनता दरबार हा कायम फुल असतो. आणि मग इतर जे पक्षाचे लोक आहेत त्यांच्या मनामध्येही त्या निमित्ताने सहानुभूती निर्माण होते की नाही बाबा, हा माणूस गेल्यानंतर कधी पक्ष विचारत नाही, आपण त्याला मत दिलं नाही तरी तो आपलं काम करतो. एक वेगळी त्यामुळे आमची प्रतिमा तयार होते. हो, तेच होतं. म्हणजे खरं सांगायला गेलं तर ती एक शिवसेनेची एक प्रतिमा होती, कट्टर एक हिंदुत्ववादी पक्ष म्हणून. परंतु आता साहेबांची देखील ज्यावेळेला सभा असायची त्यावेळेला मंचावरती साबीरभाई असायचेच की. तर हे एक सर्वसमावेशक जे राजकारण साहेबांनी सुद्धा केलं, आज आदर्श मानताना तुम्ही देखील त्याच पावलावर पाऊल टाकून तुमचं हे समाजकारण करताय, राजकारण करताय. शिवसेना प्रमुखांनी कधी मुस्लिम माणसांचा विद्वेष केला नाही. जो आपल्या देशाच्या विचारधारेशी जोडला आहे, जो देशाला मानतो, त्याला आपल्या जवळ केला. आता आम्ही साबिर शेख एवढे नाही, पण सलीम पटेल नावाचा आमच्याकडे एक कार्यकर्ता होता. आताही सुद्धा अहमद पठाण नावाचा माणूस आहे, कदीरभाई म्हणून होते. असे आमचे 4-5-6 नगरसेवक हे धनुष्यबाणावर नगरपालिकेमध्ये निवडून आले. आणि एक तर सांगायला आनंद वाटेल की धरणगाव नगरपालिकेमध्ये 6,000 मुस्लिम आणि 20,000च्या वरती हिंदू असल्यानंतर सुद्धा तिथे शिवसेनेचा सलीम पटेल नावाचा माणूस नगराध्यक्ष झाला. म्हणजे शिवसेना ही जातीवादी धर्मवादी नाही, हे आम्ही सिद्ध करून दाखवलं. आता आमच्याकडे तर आता लेटेस्ट उदाहरण आहे, 6 सीट आमच्या पंचायत समितीमध्ये निवडून आल्या. जनरल सीट आमची सभापतीची निघाली, त्याच्यामध्ये 5 सीट निघाल्या जनरल आणि एक होता SC. आता जनरलच सभापती करायला पाहिजे होता, पण आम्ही 5 सीट जनरल असल्यावर सुद्धा SC समाजाचा मुकुंदराव नन्नवरे म्हणजे बौद्ध समाजाच्या माणसाला सभापती केलं. म्हणजे कुठं आला जातीवाद? जो काम करणारा कार्यकर्ता आहे त्याला संधी दिली पाहिजे. सगळे समावेशक जे नेतृत्व आहे ते पुढे आणले पाहिजे. तो मराठा असो, माळी असो, कोळी असो, तेली असो, मुस्लिम असो, बौद्ध असो, चर्मकार असो, कोणी असो, जो काम करतो त्या काम करणाऱ्या माणसाला पुढे आणलं पाहिजे. हे जे बाळासाहेबांचं ध्येय होतं ते काही ना काही प्रमाणामध्ये आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये टिकून ठेवलं आहे. खऱ्या अर्थी सर्वात श्रेष्ठ धर्म हा मानवता धर्म आहे असं हे मानून चालणार तुम्ही. मंत्री किंवा मी आमदार वगैरे कुठल्या पदाचं ओझं न ठेवता आपल्या मतदारसंघामध्ये किंवा कळलं की आपल्याला आपल्या आसपासचा एक व्यक्ती अचानक जगातून निघून गेला तर त्याला खांदा देण्यासाठी तुम्ही अगदी पुढे. असे बरेच जीवनात चांगले वाईट अनुभव आले की ज्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र माझ्याकरता जीव दिला. त्याच्यामध्ये सलीम पटेल असेल, PP अण्णा असेल, त्याच्यामध्ये रमणदादा असतील, शांताराम बापू असतील, गणेश राणा असतील, तुकाराम मामा असतील, असे काही लोक आहेत, कन्हैया बंधू असतील. अशा लोकांनी जे शिवसेनेकरता केलं, आज तर PP म्हणजे आमचा जीवनातला मित्र होता. राजू महाजन आमचे शहर प्रमुख होते, ते आम्हाला सोडून गेले. सलीमला आम्हाला मुस्लिम असल्यानंतर सुद्धा आम्ही त्याला कांदा दिला. कार्यकर्त्यामध्ये जातभेद हा आमच्या मनामध्ये नाही. असे किती कार्यकर्ते होते की त्यांच्या बलबुत्यावर ही शिवसेना उभी राहिली. गुलाबराव पाटील उभा राहिला. खरं म्हणायला गेलं तर आज या चांगल्या दिवसामध्ये मला त्या माझ्या मित्रांची आठवण येते. पण शेवटी आलं देवाजीच्या मनात, इथं कोणाचं चालेना. परमेश्वराशिवाय काहीच करू शकत नाही. आज उणीव त्याच गोष्टीची आहे, पोकळी त्याच गोष्टीची आहे की ज्या मित्रांच्या भरोश्यावर राजकारणामध्ये मी पुढे आलो. आज ते मित्र माझ्याबरोबर नाही आहे, पण जरी ते देवाघरी असले तरी माझ्या हृदयात आहे आणि आयुष्यभर राहतील. हो, मी या मुलाखतीसाठी ज्यावेळेला मुंबईवरून निघालो ना,
त्यावेळेला मला माझ्या काही पत्रकार मित्रांनी मला सांगितलं, जर तू त्यांची मुलाखत घ्यायला जातोयस तर त्यांना एकतरी गाणं गायला सांग, कारण खूप छान गातात. असं मला ते तिथपासूनच अनेकांनी मला या गोष्टींसाठी सांगितलं. गाणं मी नेहमी म्हणत असतो, पण शेवटी जीवनामध्ये गाणं एकही अशी वस्तू आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी विसरून जातात. सुखदुःखामध्ये सुद्धा गाणं जर तुम्हाला आठवलं तर तुम्ही त्या वेळेपुरतं काहीतरी तुमच्या जीवनामध्ये बदलाव होऊन जातो. अशी बरीच गाणं आहेत. त्याच्यामध्ये मुकेशची गाणी मला आवडतात, किशोरदाची गाणी आवडतात, लता दीदीची गाणी आवडतात, चंचलची गाणी आवडतात. असे बरेच गायक आहे. कव्वाली मला बऱ्यापैकी आवडते आणि उर्दू शेर आवडतात. आणि हे गाणे ऐकत असताना जीवन पण हे गाणंच आहे. खरं आहे. आणि त्याच्यासारखंच आपण जगलं पाहिजे. असं म्हणतात की कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है कि जैसे बसती है शहनाई यासी राहों में, वा. सुहाग रात है घूंघट उठा रहा हूँ मैं, शर्मा रही है तू अपनी बाहों में, कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है. हे एका चित्रपटातलं गाणं झालं, पण तुमची एक ओळख ठरलेलं किंवा तुमचं वैशिष्ट्य म्हणजे शेरो शायरी. तर एखाद्या शायरीनं या आजच्या मुलाखतीची सांगता म्हणा किंवा त्या मुलाखतीमध्ये रंग भरायला हवा. त्यामुळे शायरीशिवाय ही मुलाखत अपूर्ण आहे. असं म्हणतात की आदमी टूट जाता है घर बनाने में, आदमी टूट जाता है घर बनाने में, तुम तरस खाते नहीं बस्ती जलाने में, कुछ लगता नहीं दुश्मनी बढ़ाने में, उम्र बीत जाती है दोस्ती निभाने में. वा वा, क्या बात आहे. भाऊ, खूप आनंद झाला. गेली अनेक वर्ष ज्या एका व्यक्तिमत्वाला आम्ही टी व्हीच्या पडद्यावरनं पाहतो आहे, अनेक राजकीय सभा गाजवताना पाहतो आहे, आज त्यांच्याशी या निमित्तानं संवाद साधायला मिळाला. तुमचा राजकीय पट खूप मोठा आहे आणि खरोखरच सांगतो बरंच शिकण्यासारखं आहे अनेकांना. आणि हा जो तुमचा प्रवास आहे तो पुढे असा सुरू राहू देत. आम्हा सर्वांच्या वतीनं तुम्हाला तुमच्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार.